सुहृद मित्र आरी उदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुषु अपि च पापेषु समबुद्धिः विशिष्यते। सुहृद मित्र आरी म्हणजे शत्रू, उदासीन म्हणजे तिराहितपणाने कोणात्याही एकाचा पक्ष न घेणारा, मध्यस्थ म्हणजे दोघांचंही हित व्हावं असा सल्ला देणारा, द्वेष्य म्हणजे जो आपला द्वेष करतो त्याचा द्वेष करणारा, बंधुषु म्हणजे पूर्वी आपला ज्यांच्यावर स्नेह आहे त्या संबंधानेच काही त्यांच्या हितकारक असं कार्य करणारा, साधुषु साधू म्हणजे वेदविहित आचरण करणारा, पापेषु म्हणजे वेदाने ज्याचा निषेध केलेला आहे अशा प्रकारच्या व्यक्तींविषयी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या असणाऱ्या व्यक्ती त्या व्यक्तीसंबंधी, समबुद्धी त्या सर्वांच्या विषयी ज्याची बुद्धी समान आहे. समबुद्धी म्हणजे या ठिकाणी समशब्दाचा गीतेमधील पारिभाषिक अर्थ आहे निर्दोषमी समम ब्रह्म. तर समबुद्धी म्हणजे ब्रह्मबुद्धी हे, आणि ते ब्रह्मबुद्धी म्हणजे परोक्षत्वाने हे सर्व ब्रह्म आहेत असं नाही, तर ते सर्व माझे आत्मरूप ब्रह्म मी म्हणजे आत्मरूप ब्रह्म किंवा ब्रह्मरूप आत्मा म्हणजे ही सर्व माझी स्वरूप आहेत अशा प्रकाराने जाणणारा. त्या ताटीच्या अभंगामध्ये एक अभंग हे सगळे जे अवयव आहेत ते सगळे अवयव माझेच आहेत. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोग पावे. हे सर्व विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत आपुलाले कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोग पावे. अशा प्रकारचं सर्वांच्या विषयी ज्याची परमात्म बुद्धी आहे त्या ठिकाणी कोणते भेदबुद्धी ज्याची राहिली नाही ती ब्रह्मबुद्धी झालेली आहे. सहा विशिष्यते, सहा म्हणजे जो आपण पाहिलं जो काही युक्तयोगी आत्ताचं जे वर्णन चालू आहे ज्ञान विज्ञान तृप्तात्मा हे कोणाचं वर्णन आहे, योगयुक्ताचं वर्णन आहे. आणि त्या योगयुक्त पुरुषांमध्येही ज्ञानविज्ञान तृप्तात्मा किंवा कूटस्थ विजितेंद्रिय समलोष्टाश्म कांचना हा जो पुरुष आहे त्याला योगयुक्त म्हटलं. पण असे जे योगयुक्त पुरुष आहेत त्यांच्यामध्येही विशिष्यते श्रेष्ठ कोण आहे तर हा पुरुष श्रेष्ठ आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो पुरुष आहे याला म्हणतात ब्रह्मविद वरियान. अशा प्रकारचा पुरुष आहे तो काय झाला, योगयुक्त म्हणजे ब्रह्मवेत्ता झाला. ब्रह्मविद हा कोणी ब्रह्मविदवर त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असणारा हा पुरुष आहे. किंवा हीच जर लक्षणं पाहायची झाली तर ब्रह्मविद वरिष्ठ आणि ब्रह्मविद वरियान, ब्रह्मविदवर ब्रह्मविद वरियान आणि ब्रह्मविद वरिष्ठ अशा हा ब्रह्मविद वरिष्ठ या क्रमाने हे ते तीन विकल्प केलेले आहेत. पहिला विकल्प आहे तो ब्रह्मवेत्याचा आहे आणि त्या चारपैकी पहिला विकल्प. आणि हे जे आता पुढची लक्षणं याच्यामध्ये सांगितले हा पुरुष एकतर ब्रह्मविदवर ब्रह्मविद वरियान आणि ब्रह्मविद वरिष्ठ अशा प्रकारची लक्षणं. कारण समबुद्धी आणि तो विशिष्यते, कारण हा ब्रह्मविद वरिष्ठाचं आपण परवा पाहिलं तसं तर ते वर्णन आपल्याला नंतर याचा अध्यायात येणार आहे. पण आताच आपण आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. सुख आणि दुःख या दोघांनाही जो सारखंच पाहतो म्हणजे त्याचं शंकरानंदीमध्ये मधुसूदनीमध्ये वर्णन केलेलं आहे. सारखं पाहतो म्हणजे काय तर आपण म्हणतो ना पेरावे तैसे उगवते. समर्थ दासबोधामध्ये सांगतात पेरावे तैसे उगवते आणि बोलण्यासारखे उत्तर येते. तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. ते आक्षेपार्थाने समर्थ विचारतात आपण जसं बीज पेरू त्याप्रमाणेच उगवणार. जर आपण एखाद्या कड्यासमोर पर्वताच्या उभं राहिलं आणि जो ध्वनी केला आपण तर ध्वनीमध्ये राम केलं तर प्रतिध्वनीसुद्धा काय येईल, रामच येईल. अशी जर स्थिती असेल तर मग म्हणतात मग कर्कश कशाला बोलायचं.
आपण जे कर्कश बोलतो, दुसऱ्यांच्या हृदयाला छिद्र करणारं, ती छिद्र त्याच्या हृदयाला पडण्यापेक्षा ती कशाला होतात? द्वेषी पुरुषाच्या हृदयालाच पडत असतात. म्हणून मग कशाला करता कर्कश बोलायचं असं समर्थ सांगतात. तर हे कोणाचा अनुभव आहे? हा ब्रह्मविद वरिष्ठ महापुरुषांचा अनुभव आहे. ही वस्तुस्थिती आहे. आजचं विज्ञानही हे सगळं सांगतं. आपण प्रयोग केलेले शब्द जे आहेत ते शब्द आपल्यावर कसा परिणाम करतात, आपण केलेले ज्या भावना दुसऱ्या विषयाच्या असत किंवा सद्भावना असतील, त्या सद्भावना आपल्याला पुन्हा कशा प्राप्त होतात, आणि आपण केलेले जे सद्विचार आहेत ते सद्विचारसुद्धा आपल्याला कसे प्राप्त होतात, आणि जे असद्विचार आहे ते पुन्हा आपल्याकडे चेंडू जितक्या जोराने आपण आदळावा तितक्या जोराने तो उसळी कसा मारतो. आता सगळं मनोविज्ञान प्रयोगपूर्वक ही गोष्ट सिद्ध करते. आपल्या अध्यात्म परंपरा ज्यांना मान्य आहे त्यांना तर ही गोष्ट गणिता इतकी स्पष्ट आहे. परंतु या ठिकाणी सांगतात की असा जो समबुद्धी पुरुष आहे तो श्रेष्ठ आहे. तिथं काय म्हटले? सुख आणि दुःख यांना समान पाहणं म्हणजे काय? ज्याने मला सुख होतं ते दुसऱ्याच्या बाबतीत मी केलंच पाहिजे, आणि ज्याने मला दुःख होतं ते दुसऱ्यांना मी करता कामा नये, असं आत्मउपमेनं. इथं आत्माची उपमा म्हणजे स्वतःच्या अंतकरणाची उपमा. आत्मा शब्दाचा अर्थ इथं अंतकरण. असं जो सुखदुःखांच्या विषयी जाणतो, म्हणजे आपल्या अंतकरणाला ज्याने दुःख होतं निश्चित त्याने दुसऱ्याला दुःख होईल. आपल्या अंतकरणाला असं विरुद्ध बोलण्याने, कृतीनं, विचाराने ज्या अर्थी दुःख होतं, कारण काय? असद्विचार, असद्भावना आणि असत्कृती ज्या जीवाकडून जेव्हा घडतात तेव्हाच त्याच्या दुःखाला सुरुवात होते, तेव्हाच त्याच्या चित्ताचं चांचल्य, तेव्हाच त्याच्या चित्तामध्ये येणारी सदोषता, की जी सदोषता तिथे म्हणतात ना, कुबोलाची सुते, हे काय, कुबोलाची सदटे सुते कांडी, म्हणजे आपण वाईट बोलण्याचे जे बाण आहेत, जे दुसऱ्याच्या हृदयाला आपण स्पर्श करतो, तर ते बाण काय करतात? तितक्याच वेगाने माघारी फिरत असतात, किंबहुना चक्रवाढव्याजासहित मागं फिरत असतात. आणि ते आपल्याला पहिल्यांदा, तो ज्याचा द्वेष करतो आपण तो शांतपणे झोपलेला असू शकतो, पण ज्याच्या अंतकरणात द्वेष उत्पन्न झाला, झोपेत हे, समाधीत हे, आणि निर्विकार आहे, आणि मग त्याच्या ठिकाणी द्वेष निर्माण झाला, असं होईल का कधी? द्वेष आणि प्रेम हे एका अधिकरणात कधीच राहणारे धर्म नाही. द्वेष आणि सुख, शांती हे कोणत्याच एका अधिकरणात राहणारे हे दोन विकार, परस्पर विरोधी विकार एका अधिकरणात कधीच राहू शकत नाही. असं काय? हे अकाट्य सिद्धांत आहे. हा श्रुतीला, युक्तीला आणि अनुभूतीला संमत, ऐक नाही, अशा प्रकारचा विचार आहे. आणि तो विचार ह्या श्लोकामध्ये सांगितला आहे की सयोगी परमहा मतः, तो सर्वात श्रेष्ठ योगी सांगितलेला आहे. तसा इथं समबुद्धी विशिष्यते हा सर्वात श्रेष्ठ आहे. आता ही समान बुद्धी कोणाविषयी करायची याविषयी भगवान सांगतात की सुहृदांविषयी. सुहृदांविषयी म्हणजे त्याला म्हणतात उपदेश प्रत्युपकार निरपेक्ष उपकार करता, त्याला सुहृद असं म्हणतात. प्रत्युपकार म्हणजे दुसऱ्याने आपल्यावर उपकार करावा ही इच्छा न करता दुसऱ्यावर जो उपकार करतो, म्हणजे त्याला आपण उपकार केला याची सुद्धा आठवण नाही, असा जो त्याला म्हणतात सुहृद असं म्हणतात. मित्र, मित्रामध्ये काय? मित्रांनी आपल्यावर काही करावं आपल्यासाठी आणि आपणही त्याच्यासाठी काही करावं, हे जे आदान प्रदान आहे वस्तूचं किंवा प्रेमाचं, हे जे काय आहे त्याला म्हणतात मित्र. मित्रामध्ये काय आहे? तो असं कधी विचार करत नाही की आपल्या स्वतःकडूनच केवळ करावा असं नाही, त्यांनी पण आपल्यासाठी काही करावं अशी अपेक्षा असते, त्याला मित्र म्हणतात. त्याचं मित्राचं लक्षण केलेले ददाती प्रतिगृह्णाती, दुसऱ्याला देतो पण आणि पण घेतो पण. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छतीचं, आपलं कितीही गुह्य असलं तरी तो मित्राला कथन करतो, आणि मित्राचं कितीही जरी गुह्य असलं तर त्यांनी केलेलं आत्मनिवेदन हा तटस्थ आपलं त्यांनी सांगितलेलं एकाग्र रीतीनं त्याचंही ऐकून घेतो. आणि 5वं आणि 6वं लक्षण सांगतात, भुंगते भोजयते चैव षड्विधम मित्र लक्षणम, त्या मित्राला खाऊ पण घालतो आणि त्याचं खातो पण, असा व्यवहार आहे, त्याला म्हणतात मित्र. आता नंतर आरी. आरी म्हणजे जो आपल्यावर अपकार करतो ना त्याच्या फेड कशाने करायची? अपकारानेच करायची, याला म्हणतात आरी. म्हणजे शत्रू, म्हणजे त्याने आपल्यावर अपकार करतो, आपण त्याच्यावर अपकार करायचं, कारण तो आपला शत्रू आहे. नंतर उदासीन. उदासीन न कंचित पक्षम आश्रय येते, कोणत्याच पक्षाचा आश्रय करत नाही.
म्हणजे आपल्यासमोर जर दोन पक्ष असेल तर दोन्ही पक्षाची तो काय करतो, उपेक्षा करतो. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे त्यांच्या सुख आणि दुःखाची समरस होत नाही, जणू काही आपला त्याचा काही संबंध नाही, असं त्याला म्हणतात उदासीन. आणि मध्यस्थ, मध्यस्थ याचा अर्थ उभय पक्ष हित करता, दोघांच्याही पक्षाचं हित व्हावं असं ज्याला वाटतं त्याला म्हणतात मध्यस्थ. आपण नाही का, जर एखादं काही प्रश्न निर्माण झाला तर त्या प्रश्नासाठी आपण म्हणतो कोणीतरी मध्यस्थ निवडू. म्हणजे तो मध्यस्थ काय करतो, दोघांनाही सारखाच हित करता वाटतो आणि तो दोघांच्याही इच्छाची दोघांच्याही हिताची इच्छा करतो, त्यालाच मध्यस्थ असं म्हणतात. आणि द्वेष्य म्हणजे जो आपला द्वेष करणार आहे त्याच्या ठिकाणी द्वेष शब्द जो आहे द्विविष असा त्यांनी लिहिलं, बरोबर ना, द्विच आहे ना, द्विविष, मग त्याच्यापासून द्वेष शब्द निर्माण झालेला आहे. म्हणजे हे द्वेष करणं हे एक प्रकारचं विष आहे आणि हे एकेरी विष नाही तर हे दुहेरी विष आहे. कारण त्याच्या अंतःकरणात द्वेषाची भावना उद्भूत होते त्याला पहिल्यांदा त्याच ठिकाणी त्याला दुःख व्हायला सुरुवात होतं. आणि दुसऱ्याला जे दुःख आहे ते जेव्हा त्यांनी केलेला द्वेष हा कार्यकारी होऊन त्याला काही इजा पोचवतो त्यावेळेलाच त्याला त्याच्यापासून दुःख होतं. म्हणून दुहेरी द्वेष हे दुहेरी दुःख आहे असं अखंडानंद स्वामींनी लिहिलेलं आहे. अद्वेष्टा सर्वभूतानाम मैत्राह करुण एवच याच्यावर लिहिताना सांगितलेलं आहे. आणि दुसरं सांगतात बंधू. बंधू म्हणजे ज्याच्याविषयी आपले पूर्वीचे काहीतरी स्नेहसंबंध आहेत, त्या स्नेहसंबंधाचं त्या पूर्वीच्या स्नेहसंबंधाला स्मरण ठेवून मग त्याचं हित करणारा किंवा त्याच्यावर प्रेम करणारा. एक ह्या अर्थाला व्यापक करून काल आपल्याला श्लोक सांगायचं राहिलं तर त्याच्यामध्ये मला वाटतं करपात्री स्वामींनी असं लिहिलं की बंधू शब्द म्हणजे बदनाती ती बंधू असं सांगतात. पण बदनाती म्हणजे काहीतरी स्नेहसंबंध वशात बदनाती असा बंधू शब्दाचा अर्थच नाही. म्हणून काल आपलं एक चिंतन सांगितलं होतं की रामतीर्थ काय म्हणतात, आत्मरूप बंधूंनो. तो बंधू जो शब्द आहे ना, निरतिशय प्रेमामुळं जिथं आपण बांधलो जातो किंवा जो आपल्याला बांधून टाकतो त्याला बंधू असं म्हणतात. ते प्रेम कोणत्याच कारणासाठी नाही. बाकीची जी आहे ना प्रीती जी दुजावर मोठी ती सर्व ही आपुल्यासाठी. हे जरी आपण म्हणत असो सुहृद मित्र वगैरे तर यांच्या सगळ्यांच्यात प्रेम आहे ना कुठंतरी त्याच्यामध्ये आदान प्रदान किंवा अपेक्षा मनुष्याची असते. परंतु या ठिकाणी जी अपेक्षा आहे बंधू म्हणजे बंध भाऊ असा अर्थ त्याचा केवळ आपण घेतो. त्याची व्युत्पत्ती आहे बदनाती ती. पण त्यांनी लिहिलं निरतिशय प्रेमेण बदनाती. प्रेमेणच होईल ना तृतीयचं रूप पहा, प्रेमना. हां, निरतिशय प्रेमणा बदनाती. निरतिशय प्रेम कसं आहे, त्याला एकतर्फी प्रेम म्हणतात की ज्या प्रेमामध्ये एकतर्फी त्यांच्या आपल्यावर त्यांनी प्रेम करावं ही सुद्धा अपेक्षा नाही. असं जे अशा रीतीनं जे दुसऱ्याच्या हितासाठी केलं जाते कृती तर त्याला म्हणतात की ही केलेली कृती जी आहे ती कोणासाठी, बंधूसाठी. परंतु या ठिकाणी बंधुषु नंतर साधुषु अपि. साधुषु म्हणजे जे लोक वेदविहित शास्त्रप्रामाण्याला धरून आचरण करतात त्यांना साधू असं म्हणतात. आपण कोणते काम एखादं चांगलं झालं की आपण म्हणतो आम साधू. हा, साधू म्हणजे चांगलं वेदाने प्रतिपादन केलेलं जी गोष्ट आहे एकदम करू तीच तुम्ही केलेली आहे. ही लोक म्हणतात हा माणूस साधू माणूस आहे. साधू माणूस म्हणजे याचा अर्थ काय, वेद विरुद्ध आचरण हा मनुष्य कधीच करत नाही आणि वेदविहित आचरण केल्याशिवाय कधीच राहत नाही. त्याला या ठिकाणी म्हणतात की साधू. आणि पापी. पापी म्हणजे काय, शास्त्राने इदम मा करू हे तुम्ही करू नका असं सांगितलं आणि ते करण्यात ज्याची प्रवृत्ती आहे तर असा जो पुरुष आहे त्याला पापी पुरुष असं म्हणतात. आता हा जो योगयुक्त पुरुष आहे तो हे सगळे लोक त्याच्या समोर आहेत आणि त्यांच्यावर त्याचं तो त्यांच्या संबंधाने काय करतो, त्यांच्या संबंधाने तो काय करतो, त्यांच्या संबंधाने तो एकतर्फी आत्मरूपाने प्रेम करतो आणि त्यांना व्याख्यानात काय संबोधतो, आत्मरूप बंधूनो रामतीर्थ आहे की नाही असं म्हणायचं त्यांना. की असा जो समबुद्धी यांच्यामध्ये ब्रह्मबुद्धी ठेवतो म्हणजे परोक्षत्वाने ज्ञात असणारं ब्रह्म त्या सर्वांमध्ये अनुष्यूत आहे अशी बुद्धी ठेवतो का आत्मरूप ब्रह्म सर्वांमध्ये अनुष्यूत आहे का मीच सर्वांमध्ये अनुष्यूत आहे का मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. अशा प्रकारचं त्यांना आत्मोपम्येन सर्वत्र समम पश्यती अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. आणि याला इथं काय म्हणतात, सयोगी त्याला इथं म्हणतात इथं समबुद्धी.
असा समबुद्धी पुरुष, म्हणजे समबुद्धी म्हणजे आत्मत्वाने ब्रह्मबुद्धी किंवा ब्रह्मत्वाने आत्मबुद्धी सर्वांच्या संबंधाने असणारा आणि सर्वांमध्ये आत्मरूपाने मीच अनुष्यूत आहे असा, मी सर्व रूप, सर्व द्रष्टा, सर्वातीत, सर्व साक्षी असा मी आहे, अशा बोधाला प्राप्त होणारा जो पुरुष आहे तो यांच्यामध्ये हा म्हणतो का हा माझा सुहृद आहे, हा शत्रू आहे, हा मित्र आहे, हा आर्य आहे, हा द्वेष्य आहे, हा बंधू आहे, हा साधू आहे, हा पापी आहे, असं काहीच म्हणत नाही. तर तो काय करतो, हे सर्व मीच आहेत, सर्व माझीच ही स्वरूपं आहेत. आणि हा भगवन्मुखाने ज्याचा अत्यंत प्रशंसा केला गेलेला हा महापुरुष या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. सविशिष्यते, तो या सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेत. आम्ही असं चिंतन केलं आता की पहिलं जे श्लोकाचं आहे ना, ज्ञानविज्ञान तृप्तात्मा, हे ब्रह्मवेत्याचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि ह्या श्लोकामध्ये जी लक्षण आहे, आता तुम्हाला त्याच्यातही विभाग करायचा झाला तर तुम्ही ह्याचा विभाग करू शकता, पण त्याच्यामध्ये ब्रह्मविद्वर, ब्रह्मविद्वर्यान आणि ब्रह्मविद वरिष्ठाचं लक्षण यामध्ये सांगितलं. कारण पुढं आता योगी युंजित सतत इथून पुढं साधनाक्रम सांगताना आरंभ करतात. याचा अर्थ हे जे 3 श्लोक आहेत या जितात्मना प्रशांतशेपासून सुरून मित्रारुदासीन, याच्यामध्ये हा जो पाठीमागचा आहे हा योगयुक्त झालेला पुरुष आहे. पुढे त्याच योगयुक्ताचं वर्णन केलेले, लक्षणांचं वर्णन केलेलं आहे, पुढं त्याच्या पुढे त्याचंच लक्षणाचं वर्णन केले. पण हे जे लक्षण आहे ना, समबुद्धीर्विशिष्यते, याचा अर्थ हे केवळ ब्रह्मवेत्याचं सत्वापत्तीमधल्या पुरुषाचं लक्षण नाही, किंवा हे जे लक्षण आहे हे लक्षण असंसक्ती पदार्थाभाविनी किंवा तुर्यग अवस्थेचंही वर्णन नाही. हे जर वर्णनच पाहायचं झालं तर हे कोणीतरी एका युक्तयोग्याचं हे वर्णन आहे. कारण हा जो पुरुष आहे हा पुरुष सर्वांच्या कल्याणासाठी प्रवृत्त झालेला आहे. सुहृद, मित्र, उदासीन सगळ्यांच्या कल्याणासाठी प्रवृत्त झालेला आहे. त्यांच्याविषयी आत्मबुद्धी जर तो ठेवित असेल तर आत्मौपम्येनं सर्वत्र. मग तुम्ही त्याचं वर्गीकरण काय करणार? मग हा याचा अर्थ सत्वापत्तीमध्ये राहून लोकसंग्रहाचं किंवा लोकोपयोगी कार्य करणारा पुरुष आहे. भले तुम्ही विभाग कसं करा, पण हा पुरुष मात्र काही वेगळा आहे. अजून एक काल ओवी गेली पण माझ्या आता लक्षात नाही. जसं आपण म्हणतो ना, म्हणून तो दैवागळा, तशीच एक ओवी आहे, मला वाटतं एवढ्याच ह्याच अध्यायात किंवा कुठेतरी ओवी, की हा जो पुरुष आहे तर ह्या पुरुषाचं मला कोणत्या ना कोणत्या रूपाने सारखं वर्णनच करावं वाटतं. भगवान म्हणतात, किंवा जसं म्हणतात ना, तो पावा हे डोळे, तो पावा हे डोळे, म्हणून अचक्षुची मजळ डोळे आणि हातीचे लीला कमळे पुजूतया. ते मला सुद्धा, मी हातामध्ये हे कमळ कशासाठी धारण केले? त्या अशा महापुरुषाची पूजा करण्यासाठी भगवान म्हणतात. आणि मला नेत्र आहेत का? मला नाही, परंतु या ठिकाणी असा महापुरुष डोळे भरून पाहावा म्हणून भगवान म्हणतात मी सुद्धा डोळे धारण केलेले आणि सविशिष्यते, आणि त्या ह्या पुरुषाचं वर्णन आहे. आता माऊलीचं हां विपाय, हा त्या तिथंच वर्णन, अशा पुरुष आता याच्यातच येणार आहे. ते विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आते. अजूनही त्याचं वर्णन केलेलं आहे. कदाचित त्याच प्रकरणात ही कुठंतरी ओवी आहे. नाही याच्यात नाही, हां कुठंतरी त्या ओवी आहे या अध्यायात म्हणा किंवा 7व्या अध्यायामध्ये. भगवान म्हणतात की मला हे वर्णन करणं सारखंच आवडतं, कारण असे पुरुष जे आहेत ते जगामध्ये विरळे आहेत असं सांगतात. आता माऊली सांगतात यावर, तेथ सुहृदा आणि शत्रू का उदासो आणि मित्रू, हा भावभेदू विचित्रू कल्पो कायचा. मागं सांगितलं, पण ही जी भूमिका आहे ना, ही भूमिका कोणाला येऊ शकते? जो पुरुष कूटस्थ आहे, म्हणजे सर्व कोणतीही जरी परिस्थिती आली, सुखदुःख, लाभ अलाभ किंवा जय पराजय, शीतउष्ण, कोणतीही द्वंद्व आली तरी त्या द्वंद्वामध्ये कधीही जो विचलित न होणारा कूटस्थ आहे. आणि विजितेंद्रिय, नुसता जितेंद्रिय नाही तर ज्याने इंद्रियांवर पूर्णपणे विजय मिळवलेला आहे. म्हणजे इंद्रिय, ज्याची इंद्रिय अनुकूल विषय प्राप्त झाला असताना देखील त्या विषयाकडे प्रवृत्त होत नाही किंवा त्या इंद्रियांना त्या विषयाचं ज्ञान देखील होत नाही.
कारण त्यांची अंतःकरणवृत्ती जी आहे ती अंतःकरणवृत्ती अधिष्ठानात लीन झालेली किंवा काय बाधित झालेली म्हणा, त्याच्यात रंगलेली म्हणा, अशी असल्यामुळं. आणि तिसरं लक्षण सांगितलं ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. आपण सकाळी त्याचं चिंतन केलेलं आहे. ज्याला दृश्य पदार्थ मिथ्या आहे असं ज्ञान झालं, आत्मवस्तू सत्य आहे असं ज्ञान झालं, आणि आत्मवस्तू ब्रह्मरूप असल्यामुळं दुसरा कोणताच पदार्थ नाही, त्यामुळं आता द्वैतच राहिलं नाही, तर त्या द्वैताला न पाहणारा आणि एकत्वम अनुपश्यतः तत्र को मोहा कश शोकः एकत्वम अनुपश्यतः अशी बुद्धी प्राप्त झाल्यामुळं तृप्तात्मा तो काय झालेला आहे, तृप्तीला प्राप्त झालेला असा म्हणजे ह्या भौतिक वस्तूच्या विषयी आलम भावना ज्याची पूर्ण झालेली आहे आणि ब्रह्मस्वरूपाशी तो इतका लीन झाला की त्याच्या दृष्टीनं दुसरा पदार्थच नाही, तर दुसऱ्या पदार्थासंबंधाने क्रिया भावना आणि ज्ञान याला विषयत्वच राहिलं नाही. अशा प्रकारचा हा महापुरुष आहे. मग हा महापुरुष जो आहे त्या महापुरुषाचं वर्णन करतात. एवढा अधिकार संपन्न झालेला जर पुढं तो हाच अभ्यास नित्य चालू ठेवील तर तो त्याच्या ठिकाणी प्राप्त होणारी विशेष स्थिती कोणती असेल तर सुरून मित्रारुदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपीच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. आणि त्याचं वर्णन माऊली या ठिकाणी सांगतात. तेथ सुहृदा आणि शत्रू का उदासू आणि मित्रू हा भावभेदू विचित्रू कल्पू कायचा. आता ह्या पुरुषाचं वर्णन करायचं तर माऊली म्हणतात हा त्याच्यामध्ये भावभेदू म्हणजे भेदभाव, त्याच्या ठिकाणी आपपर किंवा या ठिकाणी ज्येष्ठ कनिष्ठ, बरोबर ना, असा जो भेद आहे तर त्या भेदाची कैचा कल्पू मी कशा प्रकारे कल्पना करून सांगू. त्याच्या ठिकाणी भेदभावाला जर कुठं वावच नाही तर मी त्याच्या ठिकाणी काय सांगू. त्यामुळं त्याच्या अंतःकरण वृत्तीवर हा सुहृद आहे, हा शत्रू आहे, हा मित्र आहे, हा बंधू आहे, हा द्वेष्य आहे असं अंतःकरण वृत्तीवर येतच नाही असा त्याचा अर्थ झाला. तो असं नाही म्हणत. असं जर कोणी म्हणायला लागला ना तर हा कोणता आहे माहिती आहे का, हा लुच्च्या वेदांती. बघा ना, हा माझा शत्रू आहे आणि हा माझा मित्र आहे, पण दोघांमध्ये मला संभाव आहे की नाही. असं अशी ज्याची वाच्यता आहे किंवा अशी ज्याची धारणा आहे, बाह्यकृतीतही तो दोघांच्या विषयी समान वाटत असला तरी ती काय आहे, भासमान समानता आहे. ती ना त्याच्या आत्मसंतोषाला कारण होणार ना ते यथायोग्य पण, म्हणजे ती अनुचित अशा स्वरूपाचं हे बोलणं आहे किंवा त्याची धारणा आहे. बरोबर आहे की नाही. माऊली त्याचं वर्णन करताना अशा रीतीने येतात, हा भावभेदू म्हणजे भेदभाव म्हणजे शत्रू आणि मित्र, उदास मध्यस्थ असा भेदभाव मी कल्पू कायचा, कशी कल्पना करू. म्हणजे कल्पनाच करता येत नाही, कारण त्याच्यामध्ये काय सर्व एक काय हा सर्वम यद आयम आत्मा नाही. तुकाराम महाराजांचं की त्या ठिकाणी ते सगळं अवघत जर समुद्ररूप झालं तर त्याच्यामध्ये भेद संपूर्ण मावळलेला आहे. हा तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. त्या ठिकाणी एकरूपतेलाच प्राप्त झालेले, त्यामुळे शत्रू आणि मित्र त्याला सापडत नाही. या ठिकाणी कोणतंही द्वैत सापडत नाही. वाणीमध्ये जरी असलं वाचारंभन द्वैत, पण त्या अधिष्ठानात पाहायला गेलं का ते त्याच्या कधीच हाताला येत नाही. आणि ते पुन्हा वाणीमध्ये आहे म्हणजे केवळ वाणीमध्येच आहे, तत्वतत्व पदार्थ उपलब्ध नाही. अशा प्रकारची वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम. त्या ठिकाणी तो सगळ्या ठिकाणी काय पाहतो, केवळ अधिष्ठान मात्रालाच पाहत असतो. तुम्ही त्याच्यापुढे जो पदार्थ उभा कराल तो पदार्थ काय करेल, त्याला पदार्थ उपहित चैतन्याचंच स्मरण करून देईल, आत्मतत्वाचंच स्मरण करून देईल. असं असल्यामुळं त्याच्या ठिकाणी तिथं काय म्हणतात, सर्वांच्यामध्ये तो समबुद्धी आहे. माऊली म्हणतात समबुद्धी आहे असं नाही वर्णन करत, त्याच्यामध्ये विषम बुद्धी आहे अशी कल्पनाच कशी करता येईल. त्याला तुम्ही भगवंत त्याला काय म्हणतात, समबुद्धी. माऊली म्हणतात ही समबुद्धी अशा स्वरूपाची आहे का विषम बुद्धीची कल्पनाच करता येत नाही, तर विषमाच्या सापेक्ष समबुद्धी हा शब्दाचा प्रयोग देखील त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. हे चांगलं रहस्यातली गोष्ट ही तुम्ही लक्षात ठेवा असं सांगतात. त्याला म्हणतात समबुद्धी. आणि भगवंताला हेच म्हणायचं होतं, परंतु माऊलींना त्याच्यावर वार्तिक करावं लागेल. त्याचं विषम भेद त्याच्या ठिकाणी भेदबुद्धी अशी कल्पना कशी करी. माऊली म्हणतात ह्या कल्पनेला कुठं वावच नाही, असं आम्हाला बोलताच येईना की याच्या ठिकाणी
हा सुहृद मित्र यांच्यामध्ये भेद आहे अशी कल्पना करायला काही वावच नाही या ठिकाणी. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, द्वेषभाव सहजची गेला, म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा. ज्याच्या अंतकरणामध्ये द्वेषाला कोणत्याही प्रकारची जागाच राहील. महापुरुषांचं चरित्र, महात्मा गांधींचं घड्याळ चोरी गेलं आणि त्या लोकांनी म्हणे आपल्या आश्रमामध्ये घड्याळ चोरी गेलं, तपास लागला पाहिजे. आणि त्यांनी तो मनुष्य पकडून आणला त्यांच्यासमोर आणि त्यांनी सांगितलं यांनी तुमचं घड्याळ चोरलं. महात्मा गांधी म्हटले, ते म्हणे याला काय शासन करायचं. महात्मा गांधी म्हणले याला शिक्षा म्हणजे हे घड्याळ त्याला द्यायचं. का द्यायचं? ज्या अर्थी माझं घड्याळ हरवलं म्हणजे याचा अर्थ माझ्या ठिकाणी तेवढी दक्षता नव्हती, म्हणजे घड्याळ सांभाळण्याचा अधिकारी मी नाही, आणि त्यांनी चोरून घड्याळ नेले याचा अर्थ घड्याळाची त्याला आवश्यकता आहे, म्हणून हे घड्याळ त्याला दिलं पाहिजे. अशा प्रकारचं महात्मा गांधींनी सांगितलं. म्हणून या ठिकाणी हा जो पुरुष आहे याला भेदभावाची, हा चोर ही कल्पना आली नाही. तो काय आहे, तो एका अत्यावश्यकतेनं आवश्यक वस्तूच्या अभावाने पिडलेला एक महापुरुष आहे अशी महात्मा गांधींनी त्याच्या संबंधाने केलेली कल्पना आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात त्या भावभेदो म्हणजे भेदभाव विचित्र वेगवेगळ्या प्रकारची जाणीवानी युक्त आहे असं कैचा कल्पो. तया बंधू कोण हा तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे नाही गा साचोकारे तुझी आण. माऊली म्हणतात अर्जुना तुझी शपथ घेऊन सांगतो की अशा ह्या महापुरुषा इतकं प्रिय मला जगामध्ये कोणीच नाही. तया बंधू कोण काह्याचा द्वेषिया कवणू तयाचा मीची विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. तया बंधू कोण काह्याचा. परवा ते रात्रीचं ते लोक आले होते, हे जे आपपरभाव किंवा आसक्ती आपण परवा चिंतन केलं ना, तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांची स्थिती हीच आहे की नाही. जगद्गुरू तुकाराम महाराज सामान्य गोष्ट आहे का, जिजाबाई आपली धर्मपत्नी आणि तिनं ऊसाने मारावं की सगळी मुळी लोकांना वाटून टाकली आणि एक ऊस घरी घेऊन आलं. कोणत्या स्त्रीला वाटणार नाही, वाटलं साहजिकच आहे. आणि त्या ऊसाने मारलं, तुकाराम महाराजांच्या अंगावर मोडला ऊस. तुकाराम महाराज म्हणजे जिजा बरं केलं, 2 कांडी झाली तर 2 मुलांना वाटून दे. ऐकी नाही, ही जी गोष्ट आहे ही कथा कादंबरीतली गोष्ट, कल्पित गोष्ट नाही. 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी हे करून दाखवलं. हे आचरण करून द्वेषया कवणू तयाचा, तर त्याच्याविषयी सांगतात. तर असे जे पुरुष आहे, तया बंधू कोण काह्याचा द्वेषया कवणू तयाचा मीची विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. तर ते म्हणतात इथे याला तया याचा अर्थ प्रश्नचिन्ह विचारून दिले किंवा आक्षेपार्थ. तया काह्याचा कोण बंधू, त्याला कसला कोण बंधू, म्हणजे याचा अर्थ हे बंधुभाव वगैरे काय मानायचा नाही असं नाही याच्यामध्ये अर्थ. हे जे वर्णन चालले हे अत्यंत उच्च कोटीच्या जो अधिष्ठानाशी समरस झालेला महात्मा आहे, त्याच्या दृष्टीनं बंधू शत्रू हे कोणी वेगळे नसून ते सर्व काय आहेत, अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, सगळेच ब्रह्मरूप आहेत. त्यामुळे त्याला असा भेद, कारण बंधू कोणाला म्हणतात की जो आपल्याविषयी पूर्वीच्या काही स्नेहसंबंध किंवा ऋणानुबंध आहे त्याला मानून मग त्याच्या साह्यासाठी धावणारा जो पुरुष आहे त्याला म्हणतात की बंधू. हे बंधू असं म्हणतात ना, तर तो बंधू शब्दाचा अर्थ आहे म्हणजे आपल्यावर निरतिशय प्रेम करणारा सुद्धा तो काहीतरी स्नेहाचा ऋणानुबंध मानून करतोय, हसून ऋणानुबंध त्याला नाही. त्यांनी सांगितलं ना, तो साधू होता ना, त्या साधू सहज बसला गंगा तटाकावर आणि गंगा तटाकावर त्या एक विंचू त्याला वाहतो प्रवाहात दिसलं म्हणून त्यांनी काय केलं, त्या विंचवाला आपल्या हातावर घेतल्यावर विंचवाच्या धर्माप्रमाणे त्याला नांगी मारली. त्याला वेदना झाले, हात झटकल्याबरोबर तो पुन्हा प्रवाहात पडला, पुन्हा वाहू लागला. त्यांनी परत दुसऱ्यांदा घेतला, तिसऱ्यांदा घेतला. तेव्हा ते एका माणसाने विचारलं, भल्या माणसा तू ह्या विंचवाचं प्राण वाचवायला जातो तरी तो विंचू तुला दंश करतो आणि तू ह्या विंचवाला पुन्हा पुन्हा वाचवायला का जातो तू, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा रे, जर हा विंचू प्राणांत व्हायला लागला तरीसुद्धा आपला स्वभाव
दुसऱ्याला डंख करण्याचा सोडत नाही, तर मी सुद्धा साधूचं जीवन आहे प्राणीमात्रांवर निष्प्रेम निर्व्याज प्रेम करणं, दया करणं हा साधूचा धर्म आहे. त्यात मी माझा धर्म का सोडावा, आहे की नाही? अशा प्रकारची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये त्याला कोण कानाचा बंधू म्हणजे कोणाचा शत्रू असू शकत नाही. सापेक्ष धर्म जे आहे ना, हा बंधू आणि हा अबंधू, हा कुठं त्याला कोण आणि कशाचा, कोण म्हणजे कोणी असला तरी तो आपला बंधू पण नाही आणि तो त्याचा शत्रू पण नाही. द्वेष्या कवणू तयाचा, ते म्हणतात त्याचा जगात आज तुम्हाला काय तयाचा द्वेष्या कवणू तयाचा, त्याचा द्वेष करणारा कोण आहे किंवा तो कोणाचा द्वेष करणारा आहे याच्याविषयी पाठीमागे एक वर्तमानपत्राचं कात्रण मला कोणतरी दाखवलं होतं. त्या आपल्या गल ठोकळ म्हणून जे लेखक होऊन गेले ना, तर त्यांचं होतं, कोणतरी दाखवलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की मला आयुष्यभर असं एक अभिमान होता आणि तो अभिमान जिरणारा प्रसंग त्यांनी सांगितला की मला एक आयुष्य, पण ते स्वभावाने फारच सुस्वभावी होते. असं सांगतात की त्यांनी कधीच कोणाला दुखवलं नाही आणि त्यामुळे त्यांची प्रसिद्धी नातेवाईकामध्ये सगळ्यामध्ये हे अजातशत्रू म्हणून आहे. आणि ते म्हणे मी स्वतःला भ्रमाने अजातशत्रू मानत होतो म्हणे. तर त्यांनी सांगितलं माझा हा भ्रम कसा दूर झाला. ते म्हणे मी रस्त्याने एक दिवस चाललो होतो आणि रस्त्याने चालता चालता कोकणामध्ये कुठंतरी आणि एक माणूस पाठीमागून आला आणि त्यांनी जोराने त्यांच्या डोक्यात थापड मारली. ते एकदम दचकून त्यांनी मागं पाहिलं आणि त्यांनी विचार करून त्यांना पाहायला लागले किंवा ह्या माणसाने मला का मारलं, काही कारण. तर तो काही कारण नसताना मारलं, पण विचारण्याच्या अगोदर म्हणलं स्वतः लय मोठा शहाणा समजतो, मला माहीत आहे, जा काय करायचं ते करून घे म्हणे. असं म्हटलं आणि ते म्हणे लगेच तडतड पुढं चालत गेला. ना माझ्या ओळखीचा ना माझा काही संबंध, त्याच्यापासून माझा अजातशत्रू हा भ्रम गेला म्हणे. असं त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये. तसं इथं द्वेष्या कवणू तयाचा, काही लोकांना उगीच वाटतं आपल्या जगात द्वेष करणारे कोण आहे. अरे द्वेष करायचा तू नसला तरी विनाकारण दोष करणारे पण असतात. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही कोणाचं खात नाही, आम्ही कोणाचं काही लागत नाही, तरी काय हे छळू येती लोक आणि दाट बळेची निष्ठंक. काही कारण नसताना हे लोक येऊन आपला का छळ करतात. असं तुकाराम महाराजांना देवाबरोबर कलह करावा लागला. देवाला विचारायला लागले बा हे असा प्रकार कसा होतो. याचा अर्थ द्वेष, दुसरा द्वेषी असू शकतो, पण त्या मनुष्याचा द्वेषाचं प्रत्युत्तर द्वेषाने करायचं नाही. अशा प्रकारच्या आपल्या आत्ममहिमेमध्ये असणारा हा महात्मा आहे. म्हणून द्वेषी हा कवणू तयाचा, त्याच्या दृष्टीने कोणी द्वेष नाही. त्याला जर कोणी द्वेष करत असेल तर त्याच्याबद्दल त्याला वाटत नाही का हा माझा द्वेष करतो म्हणून मी याचा द्वेष करावा. त्याचं एक ठरलेले सर्वांवर निर्व्याज प्रेम करावं. म्हणून म्हणतात द्वेषी या कवणू तयाचा. आता ह्या सगळ्याला कारण काय, हे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्ञानेश्वरी सांगते किंवा गीता सांगते की जोपर्यंत मनुष्याला आत्मतत्वाचा स्पर्श होत नाही, स्पर्श म्हणजे झळक नाही, दृढ अपरोक्ष साक्षात्कार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे जे गुण आहेत ना हे कोणाच्याच अंगात येऊ शकत नाही. केवळ दात होत खाऊन तुम्ही हे गुण दाखवू शकता, ह्या दोषांना लपवू शकता, पण बीजरूपाने ते जोपर्यंत तुम्हाला आत्मस्वरूपाचा अज्ञान समूळ नाहीसं झालं नाही तोपर्यंत ही जीवनमुक्ताची लक्षणं तुमच्या ठिकाणी कधीच बांधू शकत नाही खऱ्या अर्थाने. असं हे गीता आपल्याला मुख्यत्वाने शिकवते. नान्य हा पंथा विद्यते आहे ना, याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. तुम्हाला जर कारण त्याच्यासाठी खूप चिंतन केले. 12व्या अध्यायामध्ये जेव्हा अद्वेष्टा सर्वभूतानाम हे प्रकरण सुरू होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही जी लक्षण आहे हे कांड कोणतं आहे, उपासना कांड आहे. 12वा अध्याय उपासना कांडामध्ये येतो, ज्ञान कांडामध्ये येत नाही, बरोबर ना. आणि मग उपासना कांडामध्ये सांगितलेली लक्षण ही उपासकाची लक्षण आहे. तत्वज्ञानाची लगेच सुरू होतो 13वा अध्याय, तेव्हा अमानित्व मदंबित्व येईल, तुम्हाला निर्माण मोहाजित संगदोषा येईल, त्रिनगुणान आतिथ्य येईल. पण ही लक्षणं कोणाचे, रामानुजाचार्यादिकांचा सगळ्यांचा आग्रह आहे की ही वल्लभाचार्यांसहित सगळ्यांचा, ते कुठं आपण वाचलं नाही पण वल्लभाचार्यांच्या निबंधाचा त्यांनी संदर्भ दिला आहे की त्यांच्या निबंधात त्यांनी ही लक्षणं केवळ उपासकाचीच आहेत, ही ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी असू शकत नाही असं त्याने आग्रहाने प्रतिपादन केले वल्लभाचार्यांच्या गीता निबंधामध्ये. आणि ही लक्षणं जी आहे ना आपल्या योगी अरविंदांनी गीता निबंध म्हणूनच लिहिलेले, तर त्याच्यामध्ये देखील त्यांनी याचं निरूपण केले. आणि साधारणपणे त्यांना विशिष्ट अद्वैतामध्ये घडणारी जी भक्ती आहे, विशिष्ट अद्वैतामध्ये घडणारी जी भक्ती आहे
त्या भक्ती सिद्धांतानुरूपच ही आद्वेष्टा सर्वभूतानाम ही जी हेतू धर्म्यामृतमिदम इथपर्यंतची ही जी 8 लक्षणे अनपेक्षा शुचिर्दक्षा इत्यादी संतुष्टा सततम योगी ही सगळी लक्षणं ही जर परमात्म्याचा भक्ताच्याच ठिकाणी येऊ शकतात. आणि ह्या सर्वांचं खंडन करून केवळ अद्वैत सिद्धांतामध्ये गीतेचा भाष्यकारांना अनुसरून ज्ञानोबारायांना अनुसरून हाच अर्थ करावा लागतो की ही सगळी लक्षणं ज्ञानी भक्ताची किंवा ज्ञानोत्तर ज्ञानलक्षणात्मक किंवा प्रेमलक्षणात्मक भक्ती करणाऱ्या पुरुषाच्याच ठिकाणी ही लक्षणं असू शकतात. आणि याच्यासाठी ज्ञानेश्वरीचा विभाग ज्ञानोबारायांनी केला तर त्या 12व्या अध्यायाच्या की त्या 12व्या श्लोकापासून ना अद्वेष्टा सर्वभूतानाम 12वा श्लोक आहे ना 13वा श्लोक तर त्या 13व्या श्लोकापासून तर तद्धाम परमम मम 15व्या अध्यायापर्यंत सगळं काय आहे ज्ञानकांड आहे. आणि मग ज्ञानकांड आहे तर या श्लोकांचा समावेश कुठे केला ज्ञानोबारायांनी ज्ञानकांडामध्ये समावेश केलेला आहे. कारण ज्ञानी पुरुषाशिवाय आद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रा करुण एवच याची संगती लागत नाही. या ठिकाणी ज्ञानी पुरुषाला सोडून ही लक्षणं असूच शकत नाही. ज्याला परिपूर्ण आत्मज्ञान झालं त्याच पुरुषाच्या ठिकाणी ही लक्षणं लागतात. म्हणून ही ज्ञानी पुरुषाची ही लक्षणं ज्ञानी भक्ताची ही लक्षणं आहेत. द्वैतात्मक भक्ती करणाऱ्या पुरुषाची ही लक्षणं असू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. तुकोबारायांचा न जाता घरा आम्ही कोणाच्या दातार आम्ही कोणाच्या घरी जात नाही काही नाही. आणि काय हे छळू येते लोक दाटबळेची निष्ठंक असं नाही आम्ही खात काही कोणाचे लागत काही छळू येते लोक आणि दाटबळेची निष्ठंक दाटबळेची कंटक. तुका म्हणे तैशी सेवा तुका म्हणे कळे आम्हाला बाकीचं काय करायचे कळे तैशी सेवा आणि तुका म्हणे करू देवा. आम्हाला कळते त्याप्रमाणे तुझी उपासना करून येतात पण हे प्रतिबंध आम्हाला येतात मात्र. आता ते सांगायचं कोणाला येऊनी जाऊनी पाहे तुझकडे पडिल्या साकडे नारायणा. आता आम्ही दुसऱ्या पुढं काय करायचं म्हणून हे आत्मनिवेदन दुसरे पुढं करण्यापेक्षा माऊली पुढंच देवा पुढंच करावं असं तुकाराम महाराज सांगतात. तर सांगतात देखे तया बंधू कोण कायाचा द्वेषिया कवनु तयाचा मीची विश्वायसा दयाचा बोध झाला. ही लक्षणं कोणाच्या ठिकाणी येतील ज्याला मीच हे संपूर्ण विश्व आहे असा ज्याला बोध झाला त्या पुरुषाच्या ठिकाणी ही लक्षणं दिसतील. मग हे विश्वाची माझे घर आयशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला असं सांगतात. मग तयाची दिठी आधमोत्तमाशे किरीटी काय परिसाची कसवटी वानिया किजे. आता बघा मग तयाची दिठी मग असा पुरुष जो आहे त्याच्या दृष्टीनं इथं दृष्टिकोन नाही. स्वामी महाराजांना फार राग यायचा आमच्या दृष्टिकोनातून म्हणायचे ते म्हणायचे तुझ्या कोण मातीत घाल तिकडं आम्हाला ज्ञानोबारायांची दृष्टी सांग. कोण म्हणजे तिरळा काना त्याच्या ठिकाणी तयाची दिठी त्याच्या दृष्टीनं जर पाहिलं तर किरीटी हे अर्जुना अधमोत्तम असं विचारतात त्याला. आता ज्या लोकांना हा अर्थ काल सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे जर त्या इंग्रज लोकांसाठी हे जर प्रश्नचिन्ह केले नसते किंबहुना सद्यकालीन मराठीचं जे मराठी सारस्वतात अवगाहन करणारे तथाकथित महापुरुष तर त्यांच्यासाठी म्हणलं तर हेच करण्याची गरज आहे का नाही. आता हेच करण्याची गरज आहे. नाही तर ते काय म्हणतील तयाची दिठी आधमोत्तम ऐक नाही. त्यांच्या दृष्टीनं काय आहे ज्येष्ठ आणि कनिष्ठ भाव त्यांच्या ठिकाणी असे ऐक नाही. आणि पुन्हा मग कुठं गडबडून जातील त्याचा नाही तर काय संदर्भाला काय परिसायाच्या कसवटी वाहनी आहे की ते म्हणजे असं काय लिहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. इथं काहीतरी प्रक्षिप्त शब्द कुठंतरी आलेला असला पाहिजे ऐक नाही असं काहीतरी विचार करतील की नाही. कारण भाषेचं ज्ञान कमी पडलं आणि वक्त्याचा आशय कळला नाही का त्या अर्थाची विसंगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतात तयाची दिठी त्याच्या दृष्टीनं म्हणजे त्याच्या अनुभवात या ठिकाणी आधमोत्तम किरीटी हे किरीटी त्याच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भाव राहील का नाही. कसं काय झाले कारण त्याला आत्मस्पर्श झालेला पुरुष आहे.
आहे की नाही. म्हणून त्यासाठी उदाहरण कसे देतात युक्ती बघा. ती माणसं व्यवहारातली उदाहरणं मान्य करतात, पण नेमकं सिद्धांताच्या वेळेला काय करतात, हातपाय गाळतात. कारण त्यांना काय, त्यांना अजून बरंच काय पाहायचंय, भोगायचंय, जाणायचंय, आहे की नाही. आताच जर असं झालं तर मग काय राहिलं खाली. म्हणून त्यासाठी हा दृष्टांत देतात की व्यवहारातलं उदाहरण तुम्ही जर मानत असाल तर हे तर काय आहे, सिद्धांत आहे. परिसाचे कसवटी वानिया की जे परिसाची कसवटी म्हणजे एखादं लोखंड आहे आणि त्या लोखंडाचा ते लोखंड कनिष्ठ असो, मध्यम असो, म्हणजे हीन असो किंवा उत्तम दर्जाचा असो लोखंड, आणि त्याचा स्पर्श कोणाला झाला आहे, परिसाला झाला. मग परिसाला स्पर्श झाल्यानंतर त्या लोखंड म्हणजे काय, परिसाला स्पर्श झाला म्हणजे लोखंड काय होतं, लोखंड सोनं होतं. पण हे कसं होतं, कनिष्ठ होतं. त्यामुळे याचा भाव जो आहे, जे दुसरं मध्यम होतं, एक होतं गंजलेलं लोखंड, एक होतं एकदम चकचकीत पोलाद, आणि एक होतं त्याला काय म्हणतात, एक दुसरं साधारणपणाचं असणारं लोखंड. मग आणि त्याचा तिघांचा स्पर्श कोणाशी झाला, परिसाशी झाला. मग आता त्याच्या भावामध्ये सुद्धा भेद राहीलच की नाही, का भावभेद विचित्र कल्पोकायचा. त्याचा भाव म्हणजे त्याचे मूल्य, इथं त्याच्या मूल्यामध्ये काही फेरफार करता येईल का. तसा हा आत्मज्ञानी पुरुष जे आहे, आत्मानुभवी पुरुष आहे, त्याच्या नजरेत, त्याच्या दृष्टीत सगळेच काय आहेत, सगळेच माझे स्वरूप आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या स्वस्वरूपात ज्येष्ठ कनिष्ठ भाव संभवतोय का, नाही. कारण स्वरूपच आहे आणि ते अतिशुद्ध आहे आणि केवळ आहे. आणि काय त्याला म्हणतो आपण, नाना न असते किंचन. त्याच्या ठिकाणी दुसरा भेद निर्माण करणारा, त्याच्याशी काय म्हणतात वस्तू परिच्छेद करणारा दुसरा पदार्थच नाही. असं जर असेल तर आता या ठिकाणी त्या पुरुषाच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर भावभेदू विचित्र कल्पकायचा. किंवा इथं सांगतात परिसाची कसोटी वानिया की जे परिसाच्या कसोटी म्हणजे स्पर्श ज्याला झाला त्या लोखंडाला वानिया की जे त्याचे प्रकार करता येईल का, उत्तम, मध्यम, हीन असे प्रकार करता येईल का, करता येणार नाही. कारण काय होईल तर ते जैशी निर्वाण सुवर्णची करी, ते म्हणजे कोण, तर परिसाचा लोखंड कोणत्याही प्रकारच्या तिन्ही प्रकारच्या लोखंडाला स्पर्श झाला तर ते काय करतं, निर्वाण सुवर्णची करी. निर्वाण म्हणजे त्यातून वाण म्हणजे हीनदशा किंवा दोष, सदोषता ज्याच्यातून निघून गेलेली आहे त्याला म्हणतात निर्वाण. म्हणजे अत्यंत शुद्ध असणारं सुवर्णची करी, त्याला सोनच तो परीस करून टाकतो. तैशी जयाची बुद्धी चराचरी, तशी याची बुद्धी काय आहे, चर आणि अचर या दोघांच्या विषयी त्याची बुद्धी काय आहे, तशा प्रकारची आहे. म्हणजे आत्मरूप बुद्धी झालेली आहे. सर्वम यद अयम आत्मा, सर्व काही माझीच स्वरूप आहे असं त्याला वाटतं. आणि होय साम्याची उजरी निरंतर, आणि त्या ठिकाणी त्याला साम्याची निरंतर उजरी या शब्दाचा याच्यामध्ये स्पष्ट, स्वच्छ, निर्मळ असा अर्थ दिला. काही ठिकाणी त्याचा अर्थ खरा असा दिलेला आहे की उजरी या शब्दाचा अर्थ प्रकाशमान, दैदिप्यमान वस्तू. त्याच्या दृष्टीनं सगळ्या ठिकाणी काय होतं की निरंतर म्हणजे सर्व कालामध्ये, सर्व देशामध्ये, सर्व वस्तूमध्ये अखंड, व्यापक अशा प्रकारची त्याला साम्याची उजरी म्हणजे ज्ञानाचा प्रकाश त्याला दिसत असतो. म्हणजे सर्व ठिकाणी काय आहे, केवळ ज्ञानच ज्ञान किंवा आत्माच आत्मा सर्वत्र पसरलेला आहे असं त्याला आणि कुठं चराचरामध्ये त्याची बुद्धी आहे. म्हणजे हे चर आणि आचर आहे, त्याच्यात आत्मबुद्धी आहे का, चराचर नाहीच आहे, आत्मच आहे, आत्माच आहे का, बुद्धी म्हणजे ज्ञानच आत्मा आहे का, आत्म्याचं ज्ञान आहे का, ज्ञानच आत्मा आहे का, यालाच आत्मज्ञान म्हणतात का, हा फक्त शब्दप्रयोग आहे का, आशय हा आहे की आत्म्याचं ज्ञान का, आत्मा काय आत्माश्चासौ ज्ञानम का असं म्हणायचं ना, ज्ञानमच म्हणायचं ना. हा आत्माच काय आहे, ज्ञान आहे अशी ज्याची बुद्धी झाली त्याच्या दृष्टीने जिकडं पाहिजे तिकडं काय आहे, ज्ञानाचाच विस्तार आहे, त्याला दुसरा पदार्थ दिसतच नाही. मग आता ह्याची बुद्धी कशी झाली, सर्वत्र समान बुद्धी झाली. आता हे सांगितलं दोन ओळ्यात ह्या दृष्टांताचं स्पष्टीकरण केलं. आता सांगतात जे ते विश्वालंकाराचे विसुरे, जरी आहाती अनाने आकारे, तरी घडले एकेची भांगारे परब्रह्मे. जे नामकारण ते जे ते हे असे जे महापुरुष आहे ना,
ते काय कशा, त्यांची दृष्टी कशी आहे, त्यांची अनुभूती कशी आहे. तुकाराम महाराज आजानू वृक्षाखाली आले संध्याकाळी, आणि तुकाराम महाराजांना केवळ त्या ठिकाणी आजानू वृक्षाचे दर्शन घ्यायला गेले, अंगणात पक्षी दाणे टिपत होते, सगळे उडून गेले. तुकाराम महाराजांना ही गोष्ट फार खटकली. तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायांच्या पुढे एक प्रकारचं धरणंच धरलं. अहो, मी आयुष्यभर भंडारा भामचंद्र घोराडा डोंगराचा आश्रय करून तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग आणि त्याची झाला अंगे तुका असा असा माझा आत्मानुभवाचा उद्घोष करतो, दौंडी पिटतो या ठिकाणी, अभंगवाणी करतो, आणि पक्षी मला पाहिल्यावर भीतात. याचाच अर्थ ही ब्रह्मबुद्धी समबुद्धी माझी झालेली नाही. ज्ञानोबारायांना त्यांनी केविलवाणी प्रार्थना केली आणि 24 तास म्हणतात उभे राहिले. हां, त्या आडबंगनाथासारखे ते काही मला माहीत नाही, मी आजानू वृक्षापासून हलणार नाही, असं तुकाराम महाराजांनी निर्वाणीचा निर्णय केला आणि तिथंच थांबले. अवघी भूते साम्य आली, देखिली म्या कै होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, माझी कोणी न धरो शंका, आयशे हो का निर्द्वंद्व. आणि तुका म्हणे जे जे भेटे आणि ते ते वाटे मी आयशे. जर आपल्याला कधी भीती वाटते का? आणि पक्षी जर माझे आत्मरूप आहे तर त्यांना माझी भीती कशी काय वाटते? त्यांना माझी भीती, ते पाठीमागे संन्यासी आले होते बघा एक, त्यांना आपण सांगितलं की त्यांना प्रश्न, त्यांनी त्यांचे काय अनुभव सांगा म्हटलं, तर त्यांनी बरेच हिमालयात तिकडं कुठं याच्या गंगोत्रीच्या पुढं राहणारे जंगलामध्ये होते ते. आणि मग तुम्ही असाल ते कोणी ऐकलं असेल तर त्यांना मी शेवटचा प्रश्न विचारला की तुम्ही हे सांगता हे एकदम थरारक अनुभव आहेत ना, हे एकदम थरारक. त्यांनी सांगितलं की हे अस्वल आलं, त्या अस्वलाने पकडलं, मग मला त्या अस्वलाने गळ्यात मिठी घातली. आता आपल्याला जीवन ते अस्वल फार हाल करून 3-3, 4-4 दिवस ते साधू लोक सांगतात जिवंत ठेवतं आणि त्या मनुष्याला गुदगुल्या करतं आणि नंतर मग हळूहळू तो मनुष्य आपोआपच मरतो, असं त्याचं आहे. ते म्हणे आता ते तर गळ्यात पडलं, मग काय केलं उपाय? आणि त्यांनी सोडून घेतलं. उपाय काय सांगितला? त्यांनी सांगितलं की मी त्याच्या नजरेला नजर इतकी मिळवली आणि त्याला गळ्यात त्याच्या मिठी घातली. त्यांनी जशी मिठी घातली तशी यांनी त्याच्या गळ्यात मिठी घातली आणि त्याच्या डोळ्यात नजरेला नजर भिडवली. आणि काय सांगितलं त्याला? अरे तू माझा आत्मा आहे आणि तू मलाच त्रास देतो, तू माझा बंधू आहे, तू माझा मित्र आहे, तू माझं स्वरूप आहे असं म्हणून, आणि तू मला त्रास देतो असं म्हणून त्याने हळूच त्याची मिठी गट्टी ढिल्ली पडली आणि ते आल्या वाटेनं निघून गेलं, आहे की नाही. त्याच्यानंतर त्यांना आपण विचारलं, मग तुम्हाला हे भयाच्या भावनेने ग्रस्त तुम्ही राहता नेहमी, मग असं तिथं राहताना तुम्हाला चिंतनाला प्रतिबंध वाटत असेल, कारण जसं स्नानाला जायचं म्हणलं गंगेच्या प्रवाहात किंवा तुम्हाला याच्यासाठी शौचासाठी जायचं झालं तरी तुम्हाला प्रतिबंध, बाहेर गेल्यावर ते वन्य प्राणी वगैरे, ते म्हणजे त्यांची भीतीच नसते काही. कारण ते कसे, ते जसे जंगलात राहणारे एक प्राणी, त्यांना भीती, आता उंदीर आहे मांजर आहे दोन्ही पण जाऊ शकतात की नाही, दोन्ही जाती जिवंतच आहेत का नाही. वाघ ज्या जंगलात राहतो त्याच जंगलामध्ये दुसरा शाकाहारी हत्ती पण राहतो ना, ज्या जंगलामध्ये सिंह राहतो, तरी तर एकमेकापासून भीती आहे म्हणून ते आपलं जीवनक्रम बदलत नाही. तसं आपलं जीवनक्रम बदलण्याची गरज नाही त्यांनी सांगितलं, कारण तिथं जसे ते वन्य प्राणी त्यांच्यातला मी एक वन्य प्राणी होऊन तिथं राहतो असं त्यांनी सांगितलं की नाही. तसं या ठिकाणी त्याला द्वेषी आकवन होता याचा, त्याला कोण असं काय आहे ते सांगतात की ते जैशी निर्वाण सुवर्णची करी, ते काय करतं ते म्हणजे तो परीस, जसा निर्वाण म्हणजे शुद्ध अशा प्रकारचं सुवर्णालाच प्राप्त करून देतो, सुवर्णत्वच त्या लोखंडाला प्राप्त करून देतो, त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ मध्यम असा भाव ठेवीत नाही. तैशी जयाची बुद्धी चराचरी, त्याचप्रमाणे ज्याची बुद्धी ह्या सगळ्या चर आणि आचर म्हणजे जे हालचाल करतात ते चर आहेत आणि जे एका ठिकाणी वृक्षाधिक पाषाणाधिक ते स्थावर आहेत किंवा त्याला अचर म्हणतात. या सगळ्यांच्या विषयी त्याची काय आहे? होय साम्याची उजरी निरंतर. कारण जे नाम कारण त्यांच्या ठिकाणी साम्याची उजरी म्हणजे सगळा साम्य म्हणजे ब्रह्मस्वरूपाचाच प्रकाश आणि तो निरंतर आहे. म्हणजे निरंतर ब्रह्मस्वरूपाचा प्रकाश आहे का निरंतर प्रकाशरूप असणारं स्वरूप आहे, अशा प्रकारची त्यांची धारणा ही नित्य झालेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कधी पुन्हा संशय नाही आणि कधी पुन्हा त्याच्यामध्ये विपरीत भावना नाही, असं त्यांचं आहे. हे काय आहे? जे ते विश्वालंकाराचे विसुरे, जरी आहाती अनाने आकारे, तरी घडले एकची भांगारे, परब्रह्मे जे नाम कारण. ते आहेत कोण? हे जे निरनिराळे भेदाने युक्त
असे जे पदार्थ दिसतात ते विश्वालंकाराचे विसुरे. ह्या विश्वरूपाने असणारे नाना प्रकारचे जे अलंकार आहेत, त्या विश्वातील नाना प्रकारचे जे पदार्थ आहेत हेच कोणी काय आहे अलंकार. आणि त्या विश्वरूपी अलंकाराचे त्या विसुरे म्हणजे तो विस्तार आहे. म्हणजे प्राणी मात्र किती असतील तरी ते काय आहे विश्वरूपाने असणाऱ्या अलंकाराचा विस्तार आहे. मग ते विश्वामध्ये काय आहे, विश्वरूपाचा अलंकार जर तुम्ही म्हणाल केवळ, तर त्या विश्वामध्ये असज्जड दुःखरूप असं ते जगत आहे. आणि ते जगताच्या मध्ये असणारे अलंकार म्हणजे नाना प्रकारचे, एकाच सुवर्णापासून नाना अलंकार आहेत, तसे नाना प्रकारच्या अलंकाराचा काय आहे विस्तार. परंतु मग तो त्याच्यातलं नानात्व पाहत नाही. काय हे व्यवहारामध्ये एक पदार्थाला नानात्वाने पाहण्याची सवय. व्यवहारी मनुष्य आहे ना, एक असलं तरी त्याच्यात काय पाहतो नानात्व पाहतो. वस्त्र एकच आहे का नाही, एकच आहे, पण त्याला सारखं होतं अनेक प्रकारचे धागे एकत्र येऊन हे वस्त्र झालं. आरंभवाद असंच म्हणतात, नाना प्रकार एकत्र येऊन मग ते वास्तविक काय करायला पाहिजे, नानात्वात एकत्व पाहायला पाहिजे. पण ते एकामध्ये म्हणतात नानात्व आहे असं पाहण्याची सवय कोणाला, अज्ञानी जीवांना. तर इथं म्हणतात की ते ती नानाने आकारे, कारण ती कशी आहेत वेगवेगळ्या प्रकारची, त्यांची नामेही अनाने, अनारीशी वर्तने आणि वेशही आगवे, वेशही शिनाने अवघे. यांचे प्रत्येकाची नामं वेगळी, प्रत्येकाचं रूप वेगळं असं जगामध्ये दिसतं. परंतु याच्या दृष्टीनं ते विश्वालंकाराचे काही विसुरे म्हणजे त्याचा असणारा विस्तार आहे, त्याचा पसारा आहे. ऐसे देखोनी किरीटी भेद सुसे हन पोटी, तरी जन्माची या कोटी न लाशी निघो. तुला असं जर एक असताना परमात्मा तत्व सर्वत्र दिसत असताना त्याच्यामध्ये भेदाची कल्पना करशील तर तू जन्ममरणाच्या परंपरेतून कधीच बाहेर पडणार नाही. म्हणून व्यवहारी माणूस एकत्वात नानात्वाची कल्पना करत राहतो आणि परमार्थिक जो साधक आहे त्याला नानात्वामध्ये एक कसं आहे हे तो शोधत असतो, आहे की नाही. एक म्हणतो शरीर एक कसं काय म्हणतात, शरीरामध्ये अनेक इंद्रियांचा संघात आहे. ते म्हणतात शरीर जरी साधू लोक काय म्हणतील, शरीरामध्ये जरी तुका म्हणे एका देहाचे अवयव, पण सुखदुःख जीव, त्यात सुखदुःख रूपाने भोगाचा साक्षात्कार करणारा जीव कोण आहे, एकच आहे. एक पाहण्याचं शिकलं पाहिजे. आपली इतर जी दर्शन आहे ना, कोणी अणुकारणवादी असो किंवा परमाणु कारणवादी असो किंवा या ठिकाणी प्रकृती कारणवादी असो, ब्रह्म कारणवादी असो, ईश्वर कारणवादी असो, एक कारण सांगताना चांगलं लक्षात घ्या म्हणा, एक कारण सांगत असताना एकत्वाकडे ओढ आहे. आपली दर्शन आपल्याला अनेकत्वाकडे नेण्यासाठी प्रवृत्त झाली नाही. अनेकत्वाचं प्रतिपादन करणारी जी आहे ती अज्ञानी लोकांचं प्रतिनिधित्व करणारी आहे. आणि नंतर पुढं पुढं ती दर्शनं जशी जशी त्याला एकत्वाकडे नेणार, उदाहरणार्थ सांख्य दर्शन हे त्याला एकत्वाकडे नेणार आहे, वेदांत दर्शन हे त्याला एकत्वाची अनुभूती करणारं दर्शन आहे. म्हणून म्हणतात ते विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती अनाने आकारे, त्यांचे जरी आकार वेगवेगळे असतील, घडले एकची भांगारे परब्रह्मे, ते एकाच परब्रह्म रूपी भांगाराने म्हणजे सोन्याने घडलेले आहेत. या ठिकाणी ती असं सुद्धा नाही म्हणत, आपण म्हणतो की भाष्यकारांनी ज्ञानोबरायांनी आता 7व्या अध्यायात तो विषय येणार आहे, पण आता ज्या विषयांचा आपला इथं जास्त ओहापोह झाला ते विषय 7व्या अध्यायात घ्यायचे नाही, त्याचा सरळ सरळ अर्थ पाहायचा. तर यामध्ये भाष्यकारांनी लिहिलं आहे की हा जो आहे ना, मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव, या ठिकाणी सांगितलेला हा जो महात्मा आहे तो कसा पाहतो, सगळे मणी आणि त्या मण्यामध्ये काय आहे, एकच दोरा आहे असं पाहतो. जर एखादा म्हणेल एकच दोरा आहे, दोरा वेगळा आहे आणि मण्यापासून दोरा वेगळा आहे आणि ते मणी वेगळे आहेत, त्या मण्यांचं एक मणी दुसऱ्या मण्यापासून पुन्हा वेगळा आहे आणि सुतापासून प्रत्येक मणी वेगळा आहे, अशी भेदाची भावना करेल की नाही. यासाठी भाष्यकारांनी काय केलं, एका सूत म्हणजे जे सुता आपला जो कापसाचा धागा आहे तर तो धाग्याच्याच गाठी पण करता येतात का नाही आपल्या, म्हणजे मणी सुताचे आणि दोराही काय आहे सुताचं आहे असं केलं. आणि माऊलीने काय रूप केलं, त्या ठिकाणी सोन्याचे मणी केले आणि सोन्याचे सुती, सुद्धा कशाचं आहे सोन्याचे, सोन्याच्या तारेत सोन्याचे मणी. आता सांगा बरं कुठं भेद आहे. याचा अर्थ ज्या भेद ज्यांच्यात तुम्हाला आपातता वाटतो त्या वस्तूसुद्धा माझं स्वरूप आहे आणि त्या वस्तू ज्याच्यामध्ये अनुष्ठित आहे तेही मीच आहे.
आणि त्यांच्यापासून भिन्नसुद्धा मी आहे, त्यांच्यापासून भिन्न पण मी आहे आणि त्यांच्याशी अभिन्न पण मी आहे. भिन्न या अर्थाने आहे, ते दृश्य असतील तर मी द्रष्टा सापेक्ष द्रष्टा आहे, जर ते कल्पित असतील तर मी त्याचा अधिष्ठान आहे. एवढंच आता वास्तविक ते खऱ्या तत्वाने ते पदार्थ नाहीत, केवळ अधिष्ठान मात्रावशेषच आहे, हा त्याचा काय आहे भाव आहे. आता सांगतात, हे जाणणे जे बरवे ते फावले तया अगवे मनोनी आहाच वाहाच न झकवे येणे आकार चित्रे. ऐसे जाणणे जे बरवे, अशा प्रकारचं जे जाणणं आहे, अशा प्रकारचं जे ज्ञान आहे आणि ते तया आघवे आणि बरवे फावले असा पण अर्थ घेतला. किंवा ऐसे जे बरवे जाणणे म्हणजे अशा प्रकारचं जे यथार्थ रीतीनं जाणणं, बरोबर ना. बरवे विशेषण जर जाणण्याचं घेतलं तर, नाही तर ऐसे जे जाणणे असं जे जाणलं, परंतु ते कोणतं जाणलं ते बरवे आघवे तया फावले. हे ज्ञान झालं की त्याला सर्वात श्रेष्ठ उत्तम आणि आघव म्हणजे संपूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये साकल्याने, त्यालामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव नाही असं जे ज्ञान आहे ते फावले. असं जर त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि मग अशा पुरुषाला भेद दिसणार नाही का? दिसणार, परंतु त्या भेदाने तो कधी भेदाने कधी तो फसला जाणार नाही किंवा त्याला भेदाची भ्रांती होणार नाही, भेदाची प्रतीती होणार नाही का, भेदातल्या पदार्थांविषयी सत्यत्व बुद्धी होणार नाही, सत्यत्व बुद्धी होणार नाही. कारण हा जो भेद आहे तो उपाधिकृत आहे आणि उपाधी कल्पित आहे. उपाधिकृत भेदसुद्धा कल्पित आहे आणि कल्पित भेद हा आभेद स्वरूपाची काहीही हानी करू शकत नाही किंवा लाभ करू शकत नाही, असा त्याचा निर्धार बुद्धीचा दृढ निश्चय झालेला असल्यामुळं आहाच वाहाच न झकवे येणे आकार चित्रे. या ठिकाणी की आकार चित्र म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराची चित्र किंवा रचना किती त्याला दिसली पण ती कशी आहे, आहाच वाहात म्हणजे वरवरचे आकार आहेत. हे आकार जे आहे ना, या आलिया आकारा अवघे नासे अशा प्रकारचं आहे. आणि एकची निराळे हरीचे नाम, काय सुरुवात आहे की त्यांनी अवघाची आकार ग्रासेला काळे आणि एकची निराळे हरीचे नाम असा त्याचा निश्चय असल्यामुळं येणे आकार चित्रे आहाच वाहाच आकार चित्रे न झकवे. किती जरी त्याला आकार वेगवेगळे दिसले तरी त्याच्यामध्ये असणारं जे सुवर्ण आहे त्या सुवर्णाला पाहिल्यामुळं सोनार कधीही फसत नाही. कोणते अलंकार असतात त्याच्या दृष्टीने अलंकार हे का तो सोन्याकडे पाहतो, सोनाराची दृष्टी सोन्याची आहे आणि सामान्य लोकांची दृष्टी काय आहे, अलंकाराची. सामान्य लोक पाहतात सोन्याला म्हणतात अलंकार, हा पाहतो अलंकाराला आणि म्हणतो सोनं. एवढाच दोघांच्या मधला फरक आहे का हाच जमीन आसमानाचा फरक आहे? हा जमीन आसमानाचा काय आहे फरक आहे. नानात्व पाहून एकत्व पाहणं आणि एकत्वात एकत्व असताना नानात्व पाहणं हा काय साधारण फरक आहे का? हा याच्यामुळं तर माणसांना जन्ममरण परंपरेत सारखं सापडावं लागतं. पण येणे आहाच वाहाच न झकवे आकार चित्रे असं माऊली सांगतात. घापे पटा माझी दृष्टी दिशे तंतूची संग सृष्टी परी तो एक वाचोनी गोठी दुजी नाही. आता म्हणतात पटा माझी दृष्टी घापे, उदाहरण देतात. पट म्हणजे वस्त्र आणि त्या वस्त्रावर आपण दृष्टी घापे, आपण जर नजर टाकली एखाद्या वस्त्रामध्ये तर तिथं दिसतं काय, दिशे तंतूची संग सृष्टी. तर आपल्याला त्या वस्त्रामध्ये सगळे तंतूच आहेत का नाही अनुचित, आडवे आणि उभे हे दोन्ही तंतू झाले की त्याला मिळून काय म्हटलं जातं, पट किंवा वस्त्र असं म्हटलं जातं. जो खरा जाणकार आहे त्या, कारण हे उदाहरण आहे ना ताटीच्या अभंगात पण दिलं ना, विश्वपट आणि ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा वर ते आपले वक्ते महाराज नेहमी सांगत असतात. याच्यावरून कोणी कोणी म्हणेल आरंभवादाचे उदाहरण दिलं आहे की नाही, आरंभवादाचं उदाहरण पण दिलंय. बरेचसे लोक आहे आपले की उपनिषदाचं चिंतन करताना ते म्हणतात काही उदाहरणं परिणामवादाची आलेली, कुठं कुठं आरंभवाद दिसतो, कुठं विवर्तवाद दिसतो, कुठं दृष्टीसृष्टी, कुठं बिंब प्रतिबिंब, कुठं एक जीववाद, सगळे उपनिषदातच दिसले म्हणूनच आले नाही इकडं. ते शब्द आपल्याला तिथंच दिसले म्हणूनच आले की नाही याच्यामध्ये. काय सांगत होतं ते, हा तर काही जे लोक आहे ना ते त्या अर्धवट म्हणजे आमचा जसं बौद्ध म्हणतं ना की शून्यवादाला सुद्धा आम्हाला प्रमाण तुमच्या वेदाचंही घेता
येईल. तिथं शून्य कोण सांगितले? प्रकृती कार्य शून्य सांगितले, अधिष्ठान शून्य नाही सांगितलं. आणि त्यांच्यात काय आहे? अधिष्ठानही शून्य, कारणही शून्य आणि कार्यही शून्य. मग हा फरक थोडा आहे का जास्त आहे? पण त्याला ते काय करतात? प्रमाण म्हणून घेतात. हे त्यांच्या दृष्टीनं आहे की नाही. तर हे ती प्रमाणाचा अर्थ तो आहे का? प्रमाणाभासाला ते प्रमाण म्हणतात, प्रमाणाभासाला, किंवा आम्ही त्याला प्रमाणाभास म्हणतो. ते प्रमाण मुळातच नाहीत. कारण प्रमाण नाही म्हणजे काय? ते जरी प्रमाण म्हणत असले पण तात्पर्यभूत सिद्धांतासाठी ते प्रमाणभूत होतच नाही. म्हणून गापे पटा माझी दृष्टी, दिशे तंतूची संयंग सृष्टी. आपण पटावर जर नजर टाकली तर संयंग म्हणजे संपूर्ण सृष्टी जी आहे ती काय दिसते? तंतूची सृष्टी. म्हणजे जर तंतू बाजूला केलं तर पट नावाचा पदार्थच नाही. पट म्हणजे सगळ्या तंतूंचा एकत्र झालेला समुदाय. परी तो एक वाचून गोठी दुजी नाही. त्याच्या ठिकाणी पाहिलं एक तो एक म्हणजे कोण? त्या तंतू वाचून दुसरी गोष्टीच नाही. तंतू नावाचा पदार्थ जर बाजूला काढला, दुसरी गोष्टी नाही ना, वस्त्र नावाचा पदार्थ तुम्हाला सांगताच येणार नाही. अशा प्रकारचे म्हणजे सर्व काय आहे? काय? विश्व पट आणि ब्रह्म दोरा अशी स्थिती आहे. आयसेनी प्रतिती हे गवसे, आयसा अनुभव जयाते असे, तोची समबुद्धी हे अनारिशे नव्हे जाणे. माऊली सांगतात आयशेनी हे प्रतिती गवसे, अशी ही प्रतिती किंवा अनुभव हा ज्याला सापडतो. याचा अर्थ काय? हा अनुभव आहे ना, हा अनुभव एकदम सामान्य गोष्ट नाही. ही अनुभव येणं फार कठीण गोष्ट आहे. काय त्यांनी सांगितलं की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. असा प्रकारचा बोधाला प्राप्त होणारा महात्मा हा विरळा आहे, हा अत्यंत दुर्लभ आहे असं सांगितलं. आणि अशा दुर्लभ लोकांना ही प्रतिती गवसे, गवसे प्रतिती येते फावे असंही पण म्हटलं जातं ना. पण इथं गवसे म्हणतात. जसं एखाद्या माणसाला रस्त्यावर अचानक सोनं सापडावं, कोणाला सापडेल, कशा रीतीनं सापडेल याचं काहीच नियोजन नाही. ज्याचं भाग्य असेल त्याला सापडतं. तसं हा कोणीतरी एखादा ह्या विश्वाच्या मध्ये अनेक पुरुषांना नुसतं आपल्याला हे वेदांत तत्त्वज्ञान कळावं एवढी सुद्धा इच्छा होत नाही. ते सुद्धा ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा आणि द्वित्रिणाम उपजायते. त्या ठिकाणी अवधूत गीतेमध्ये सांगितलं की सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर दोघा तिघांना म्हणजे विरळ्या पुरुषांना नुसतं हे ज्ञान व्हावं असं वाटतं, आणि ते ज्ञान होईपर्यंत तर किती अवघड गोष्ट. अशी जगात किती लोक असतील. म्हणून त्यांनी सांगितलं की ही प्रतिती गवसत असते म्हणजे सापडत असते. म्हणजे अनंत पुण्याईनं तुम्हाला ही प्राप्त झाली. ही प्रतिती म्हणजे हा आत्मानुभव प्राप्त होतो. ऐसा अनुभव जयाचे असे, आणि असा अनुभव ज्याला दृढ मूल झाला, असा ज्याचा हे प्रत्यक्ष अनुभूती ज्याची काय झाली? स्थिर झाली, दृढ झाली, असा जो पुरुष आहे तोची समबुद्धी. त्यालाच आम्ही काय म्हणतो? इथं ना समबुद्धी शब्दाचं बरं नाही, हे पारिभाषिक शब्द आहे. आणि त्या पारिभाषिक शब्दाचं स्पष्टीकरण माऊलींनी हे असं केलं की ऐशेनी प्रतिती हे गवसे, ऐसा अनुभव जयाते असे, तोची समबुद्धी, तोच पुरुष समबुद्धी आहे. हे आता अनारिशे नव्हे, दुसरं काही नाही. म्हणजे यालाच समबुद्धी पुरुष असं म्हणायचं. म्हणजे ज्याला ब्रह्मानुभूती झालेली आहे, कशी? निश्चल स्थिर स्वरूपाची, अकाट्य अशा प्रकारची ब्रह्मानुभूती प्राप्त झाली, त्याच पुरुषाला समबुद्धी असं म्हणतात. आणि हे जाणे, हे तू पक्क जाण, हे पक्क लक्षात ठेव. मग हा जो पुरुष आहे ना, असा आपण काय चिंतन केलं? एक लक्षात ठेव. पहिल्यांदा असं चिंतन केलं का हे जे वर्णन आहे हे कोणाचं आहे? केवळ ब्रह्मवेत्याचं नाही, तर हे त्या ब्रह्मवेत्याला या ठिकाणी साधक दशेमध्ये त्याला योगारूढ पुरुष असं म्हटलं, विविधिशा संन्यास संपन्न. त्याला पुढं जाऊन ज्ञानविज्ञान तृप्तात्मा याच्यामध्ये सत्वापत्तीमध्ये ज्ञानाला प्राप्त झालेला हा जो युक्त योगी असं त्याला म्हटलं. आणि त्याच्यानंतर सुहृन मित्रार्युदासीनं याच्यामध्ये तो योगयुक्तामध्ये श्रेष्ठ असणारा, अर्थात ब्रह्मविदवर, ब्रह्मविद वरियान किंवा ब्रह्मविद वरिष्ठ अशा पुरुषाचं हे वर्णन आलेलं आहे. दुसरं एक श्रुतिवचन आहे काय? यश ज्ञानमयम तपाहा, ज्याचं ज्ञानमय तप आहे. म्हणजे ज्ञान हे सुद्धा काय आहे?
ज्ञानस्वरूप तप आहे. काय आहे, अनेक महापुरुषांनी आता बाकीचा त्याचा साधक बाधक विचार अनेक प्रकाराने लोक करतात, परंतु श्रुतिवचन मात्र असं आहे, यश ज्ञानमयम तपा, ज्ञानस्वरूप तप आहे. ह्याचा अर्थ काही लोक काय म्हणतात, आमक्या माणसाने एवढी मोठी तपस्या केली तेव्हा त्याला महासिद्धी प्राप्त झाल्या. एखाद्या पुरुषाने एका अंगुष्ठावर तप केलं, 12 वर्ष तीर्थाटन केलं, व्रत वैकल्य केली, उपवास आदी केलं, अशी त्याची सांगितले, किंवा त्या सिद्धी प्राप्त होण्यासाठी साधना पण सांगितलेत. परंतु जो ब्रह्मभावाला प्राप्त झालेला, म्हणजे ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान झालं आणि नंतरच आता ह्या ब्रह्मविद वरिष्ठाच्या अनुलक्षून सांगितलेली ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणं ज्याच्या ठिकाणी आहेत त्या लक्षणांनी संपन्न असणं निरंतर, हे सुद्धा त्याचं निरंतर चाललेलं तपच आहे. यश ज्ञानमयम तपाहा असं वर्णन केलंय. आता काय आहे, ह्या पुरुषाच्या वर्णनामध्ये सिद्धीचा काय संबंध आहे? काहीच संबंध नाही. पण अशा पुरुषाला देखील सिद्धी स्वतःहून वरतात आणि त्याच्या दारामध्ये अष्टमहासिद्धी वळंगतीद्वारी असे की ज्ञानोबरायांचं तप काही रेडा बोलवण्यासाठी लागणाऱ्या वेगळ्या सिद्धी, भिंत चालवण्यासाठी वेगळ्या सिद्धी बोलावं लागले नाही, आणि त्याचं जे नियत साधन आहे त्या साधनाचं अनुष्ठान अशा महापुरुषांना करण्याची आवश्यकता पण होत नाही. मग केलं नाही, हे झाली कशी, तर हे ज्ञानमय तपाचं पण हे फल मिळू शकतं. मग आता पंचदशीमध्ये एक आपल्या मध्यम बुद्धीच्या पुरुषाला त्याचा विभाग करून दाखला, काही ज्ञानाचं फल वेगळं, तपाचं फल वेगळं. मग काही पुरुषांचं ज्ञानाचंही असतं आणि तपाचंही असतं. असं जरी म्हटलं तर हे त्या वचन त्याला विरुद्ध आहे का, किंवा त्याचा आशय श्रुतिवचनाच्या विरुद्ध जातोय का? तर यश ज्ञानमयम तपाहा ही श्रुती त्याला आहे. तर अशा पुरुषांच्या जीवनामध्ये ज्ञान हेच काय आहे खरं तप? का खरं तप ज्ञानच आहे का बाकीची तपच नाही? बाकीचा तपाभास आहे खरा तर. कारण तिथं एक एक सिद्धी मिळवायला इतके कष्टकर साधनं करावं लागतात. इथं हे ज्ञान हे सर्वात मोठं कष्टकर तप आहे. आणि ते तप त्यांनी सांगितलं ना, काय व्रताचरणे कर्कशे, विवेक श्रवणे खरपुसे, आणि करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे, असे ज्ञान तप आहे. म्हणून हे काय साधारण गोष्ट नाही. याच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, काय पद्मपादाचार्य चालले होते पाठाला आणि नदीला पूर आला, तर पलीकडं जायचं कसं म्हणून पद्मपादाचार्याने तर विचार केला की मला पाठाला जायचे, काही जरी असलं तरी मी नदी पुरातून जाणार. त्यांनी पायच ठेवला नदीच्या पात्रात, तर प्रत्येक पावलाला एक कमळ त्यांच्या पुढं आलं आणि त्या कमळाहून दुसरं पाऊल ठेवण्यासाठी दुसरं कमळ आहे की. म्हणून त्यांचं नाव काय झालं, पद्मपादाचार्य असं नाव झालं. हे तपाचंच फल आहे ना. आता हे कोणतं फल आहे का, कोणतं तप केलं आहे त्यांनी? यश ज्ञानमयम तपा संन्यास श्रवणम कुर्यात, ह्याचं सुद्धा फल आहे. मनन हे सुद्धा तप आहे. निधिध्यासन हे सुद्धा काय आहे, तप आहे की नाही. याच्यामध्ये तप म्हणजे काय आहे, फक्त आपण कल्पना केली, ताप तर होतच असतो, क्लेश तर होतच असतात, फक्त कल्पना करताना तापाऐवजी माझं तप होत आहे. विवेकानंद स्वामी सांगत असतात, ज्यावेळेला माणसाला दुर्धर आजार होतो एखादा, तर त्यावेळेला तोच मनुष्य असाही पण रडतच राहतो ना, विवळतच राहतो. तर विवळण्यापेक्षा त्यांनी मी आता तप करीत आहे ही धारणा करावी, असं वेदामध्ये उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. की जो व्याधीग्रस्त मनुष्य आहे त्यांनी मला हे जे तुका म्हणे पापे येथे रोगाचे आरोपे, मी केलेलं जे पाप त्या पापाचं क्षालन करण्यासाठी हे व्याधी माझ्याकडून तपश्चर्या करीत ह्या पापाचं निर्मूलन करीत आहे. काय प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षया, असं होत आहे. ते तर इतकं गोड मधुर भाषेत म्हणत असतात दिव्यानंद स्वामी, हम तप कर रहे आहे. ते म्हणतात आहे की नाही, हे तप हो रहा आहे असं सांगतात. तर अशा प्रकारचं जे तप आहे तेच एक प्रकाराने होतं. आणि इथं हे कोणतं तप आहे, यश ज्ञानमयम तपाहा, हे ज्ञानमय तप आहे. हां, तर आता इथून पुढे आहे ना, असा जो ब्रह्मविद वरिष्ठ आहे त्याचं गरिमा, त्याचं महात्म्य या ठिकाणी सांगत आहेत. कारण ज्ञान हे तपोरूप पुण्याला निर्माण करतं, अदृष्टाला उत्पन्न करतं. जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही. आता म्हणतात जयाचे नाव तीर्थ रावो, ज्याला काय म्हणतात, तीर्थांचा राव, ज्याचं नाव काय आहे, ज्याचं नाव आहे तुकाराम आहे की नाही, परंतु ते आहे तीर्थांचा राजा. असे जे पुरुष आहेत त्यांना काय म्हणतात, तीर्थांचा राजा. खरे तुकाराम महाराजांनी, अजून आमचे तातेसाहेब महापुरुष आहे ना,
ते फार हळहळ करायचे बरं का. शेवटी एक ते म्हणायचे, मी संकल्प केला होता की भारतामध्ये मी कोणत्याही क्षेत्राला जाणार नाही. ही जी 5 संतांची क्षेत्र आहेत ना, संत पंचकाची आणि पांडुरंग पंढरपूर, जायचं नाही असा निश्चय केला. आणि तो त्यांनी वयाच्या 80व्यापर्यंत जवळजवळ टिकवला तो निश्चय. आणि नंतर लोकांनी आग्रहाने त्यांना घेऊन गेले. ते म्हणायचे माझ्या जीवनात एवढी फार मोठी चूक झाली असं ते म्हणायचे. कारण मला तीर्थाला जायचं काही माझ्या मनातच नव्हतं. आपले संतांची तीर्थ बस झाली एवढीच असं म्हणायचे ते. तर त्याचं हे तुकाराम महाराजांनी ते वर्णन केले. तो दादूजी चालला कुठं तीर्थयात्रेला, तो ब्राह्मण, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मला तीर्थयात्रेला जायचा आशीर्वाद द्या, काही तुमचं देवाला दर्शन सांगाय तर सांगा. गंगेला अभंग लिहून दिला तुकाराम महाराजांनी. त्या याला विश्वेश्वराला अभंग लिहून दिला आणि गया तीर्थाला अभंग लिहून दिला. सगळे स्वीकारले की नाही. कंकणासहित गंगेचा हात वर आला जेव्हा काय तो अभंग आहे, गंगे आईके भागीरथी माझी विनवणी असा अभंग आहे. तो अभंग आहे, एक तिन्ही अभंग आहे ते. त्या अभंगामध्ये ज्यावेळेला तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी, तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. असं म्हटल्याबरोबर जेव्हा त्या ब्राह्मणाने दर्शन घेतलं तर त्या ठिकाणी भगवान विश्वेश्वराच्या हात आले आणि ती चिठ्ठी घेतली. तुकाराम महाराजांनी पाठवलेला अभंग. आई केव माते काय विनवणी असं आहे की म्हणजे सकळा स्वामिनी तीर्थाची, सगळ्या तीर्थाचं तीर्थ तू आहेस, सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ अशी केली. पण तुकाराम महाराजांच्या हाताचा स्पर्श झालेला तो कागद त्या भागीरथी माईने कंकणासहित हाताने गेला, असा त्या ब्राह्मणाचा काय अनुभव आहे. आणि सगळ्या पितरांचा उद्धार झाला. कोणतं एक पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पातकांचे फिटले पितरांचे ऋण, असं तुकाराम महाराजांनी अभंग दिला. याचा अर्थ खरी तीर्थ आहे का, तीर्थांचं तीर्थ तुकाराम महाराज आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जयाचे नाव तीर्थराव, त्याला काय म्हणतात, तीर्थातलं श्रेष्ठ तीर्थ, तीर्थांचा राजा कोण आहे, हा ब्रह्मविद वरिष्ठ महात्मा आहे. म्हणून काही लोक जे आहे ना ते आमचे ताते आहे, तात्यांना मूळच्या माऊलींच्या बद्दल समाधीचं खूप आकर्षण होतं. त्याचं कारण ते सांगायचे की मी जेव्हा स्वामींच्याकडे आलो तेव्हा मी 2 दिवस घाटावर राहिलो आणि 2 दिवस फक्त जाऊन माऊलींना, एक दिवस शेवटी कवळ घातली. त्यांना 2 दिवस ते जेवण, ते फार स्वाभिमानी होते, असं भीक वगैरे मागणं त्यांना आवडत नव्हतं. आणि शेवटपर्यंत त्यांनी भिक्षा मागितली नाही एकदा पण. स्वामी महाराजांनी एकदा काहीतरी पाठवलं होतं त्यांना, नाही त्यांनी भिक्षा कधी मागितली नाही. तर ते म्हटले की मी समाधीला कवळ घातली रात्रीचं निवांत असताना माऊली, आणि दिवसभर ते म्हणे मी कितीतरी वेळा दर्शन करायचो 2 दिवस, पण त्या दिवशी माऊली मला कोणत्या तरी एखाद्या साधू महात्म्याच्या सांभाळी घाल असं त्यांनी सांगितलं. मग ते म्हणे, आणि योग आणि स्वामी त्यांच्या गावचे, माळ त्यांना स्वामींची, तरी त्यांच्या डोक्यात आलं नाही की स्वामी महाराजांच्याकडे जावं म्हणून. 2 दिवस काशीला राहिले, पंढरपूरला राहिले, ऋषिकेशला राहिले, काशीला नाही ऋषिकेशला राहिले. परंतु त्यांना एकदम वाटलं आपल्या गावचे हे स्वामी तर तिथं तरी जाऊन पाहू, आणि ते गेले. आणि गेल्याबरोबर स्वामी महाराजांनी लगेच त्यांचा सत्कार केला, राहा म्हटले, राहिले, आयुष्यभर राहिले त्याच्यामध्ये. पण त्यांना काय होतं, ते माऊलीचं, ते म्हणजे माऊलीने मला इथं आणले, इथं सगळीकडून फिरून मला इथं आणलं स्वामींजवळ, मग माऊलीचं दर्शन करावं वाटायचं. पण आश्रमात स्वामी एकटे असताना मग त्यांना कधी कधी जायला मिळायचं नाही, कारण स्वामी महाराज कधी हाका मारायचे, काही काम सांगायचे, आणि ताते व्यवहारातले होते म्हणून सगळं त्यांना काही पण सांगायचे. मग ते त्यांना वाटायचं की जाता येत नाही. पण तात्यांचा नियम काय असायचा, जर आता स्वामी दर्शनाला जावंच वाटलं ना, हे कांडेकर महाराज सगळे दर्शनाला जायचे, मग ते काय करायचे, स्वामींना एक प्रदक्षिणा करायची, दर्शन करायचे, बसायचे तिथे एकदम. ते म्हणायचं तात्या तुम्ही आज दर्शनाला नाही गेले का, झालं ना माझं दर्शन म्हणे. स्वामी महाराजांचं दर्शन केलं. कारण काय, जयाचे नाव तीर्था राहो. आणि हे पुरुष कसे, दर्शने प्रशस्तीशी ठावो. खरं तर असं आहे, आपण किती जरी पाठीमागे व्याख्यानं दिली तरी ती दुसऱ्यावर परिणामकारी होतील असं नाही. परिणामकारी कोणाची होत असतात, जो महापुरुष स्वतः ज्याला अनुभव आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते,
तरी का निंदिते जनमत. लोक माझी का निंदा करतात, लोक माझी का छळणा करतात, याच्याबद्दल तुकाराम महाराजांना वाटत नाही. ज्या अर्थी लोक निंदा करतात, ज्या अर्थी छळ करतात, त्या अर्थी माझ्याच अंतकरणात काहीतरी सदोषता असली पाहिजे. नाहीतर तरी का निंदिते जनमत. म्हणून मनुष्याच्या अंतकरणात ज्या ज्या काही न्यूनगंडाच्या किंवा पुष्टगंडाच्या जेवढ्या चुकीच्या धारणा होतील, त्या त्यावेळेला तुकाराम महाराजांचे अभंग हे दर्पणस्थानी त्याच्यातली प्रमाणं त्याच्यासमोर येऊ शकतात. फक्त त्याला दर्पण करून त्या आरशामध्ये आपण आपलं मुख पाहायचं, लगेच तुकाराम महाराज उत्तर सांगून जातात. अशा प्रकारे हा जो पुरुष आहे तो दर्शने प्रशस्तीची ठाव. आपलं चिंतन याच्यासाठी चालले की काही महापुरुष आहे, त्यांचं नुसतं दर्शन झालं की त्या दर्शन झाल्याबरोबरच दर्शने प्रशस्तीची ठाव. त्याच वेळेला आपल्याला वाटतं की त्यांची किती प्रशंसा करावी आणि किती नाही. काही त्यांनी उपदेश केला नाही, काही नाही. गुरोस्तु मौनम व्याख्यानम आणि शिष्यस्तु छिन्न संशय. स्वामी महाराज सांगायचे, एकदा त्यांचे मित्र ते एक आपल्याकडे पूर्वी यायचे, ते आता वारले, नगरचे एक सराफ होते. तर त्यांचं प्रकाश म्हणून नाव होतं आणि ते स्वामींचे मित्र होते बरेच कालाचे. आणि अजून एक त्यांचा मित्र, ते तिघजण गेले याला गंगोत्रीला. आणि गंगोत्रीला गेल्यावर तिथं कोणते सांगितले, इथून काही 1-2 किलोमीटर एक महात्मा राहतो गुहेमध्ये. मग ते तिकडे गेले आणि गेल्यावर त्यांनी सांगितलं की तो महात्मा असा आहे की सगळ्यांच्या मनातलं ओळखतो, मनातलं ओळखतो. मग स्वामी महाराजांना तर कुतूहलच होतं त्या तिघांना. म्हणे आता आपण तिघही वेगवेगळं मनात धरा आणि आपण काय काय आपल्याला काही अपेक्षित असलं काय मनात ठेवा आणि ज्याचं त्याचं आपल्या आपल्या मनात ठेवून जायचं आणि खरंच या महात्म्याला कळतं का बघू. ते गेले. तो महात्मा काय होता, गुहेच्या बाहेर एका दगडावर असा बसला होता, थंडी असल्यामुळं उन्हाचं सेवन करीत आपला बसला होता. आणि हे गेले तिथं. गेल्या म्हणून आओ हां ठीक आहे, आपको आशीर्वाद, आओ आप सब निरीच्छ हो जाओ, असं त्यांनी सांगितलं. आप सब निरीच्छ हो जावं. आता याचा अर्थ आता हे ज्यांनी ज्यांनी जे संकल्प मनात घेतले असतील त्या संकल्पाचा परित्याग करा. ऐक नाही, तिघांच्या मनातलं ओळखलं की नाही त्यांनी. स्वामी महाराज म्हणजे आम्हाला काही बोलताच आलं नाही. ते म्हणे आम्ही बसलो पण आम्हाला त्याच्या पुढं काहीच बोल. आप क्या मन में रख आहे, हमें ज्ञात आहे, आप इतना ही करो, आप निरीच्छ हो जाओ, असं त्यांनी सांगितलं. ऐकी नाही, म्हणजे हे कशाने झालं, दर्शने. नुसतं दर्शन झालं तरी सगळ्यांच्या शंकांचं काय झालं, निराकरण. जसं सूर्य आहे एकाच वेळेला सगळे पदार्थ दाखवतो, तसा महापुरुषाच्या एकाच शब्दामध्ये त्याला काय म्हणतात, सूत्राचं हे करताना नाही त्याला विश्वतोमुखम. साधूंची वाक्य कशी असतात, विश्वतोमुखम, अनेक अंगाने आपल्या जीवनाचं मार्गदर्शन करणारी किंवा मार्गदर्शक अशा प्रकारची ती वचनं असतात. म्हणून त्याला म्हणतात की ती प्रशंसा काय दर्शने प्रशस्तीची ठाव. माणसाच्या खऱ्या साधूच्या व्यक्तिमत्वाचा आपण रमण महर्षी आहे ना, त्या रमण महर्षींच्या विषयी अनेक लोकांनी अभिप्राय लिहिले. त्यांचे एक बोले तुमच्या काही मला वाटतं ते रमण महर्षीचे बातचीत असं ते ग्रंथाचं नाव आहे. सगळ्या जगात गाजलेलं पुस्तक आहे ते. तर त्याच्यामध्ये अनेकांनी असं हे केले की आम्ही इतके प्रश्न आणि इतक्या दिवसाचे घेऊन गेलो होतो रमण महर्षींकडं, पण रमण महर्षींच्या पायाजवळ बसल्याबरोबर आमच्या प्रश्नांची आम्हाला उत्तरं मिळाली. स्वामी महाराजांजवळ कितीतरी लोक आले असे की ते म्हणायचे काय तुम्हाला काय विचारायचं का, विचारायचं म्हणून आलो होतं पण आता ते विचारायचं संपलं, आमची शंका निवृत्त झाली. का तर तिथं दर्शने प्रशस्तीशी ठावं. आणि पुन्हा सांगतात जयाचेनी संगे ब्रह्मभाव भ्रांतासही. आणि ज्याच्या संगतीमध्ये भ्रमिष्ट पुरुष जरी आला तर त्याला सुद्धा काय होतो, ब्रह्मभाव स्वरूप स्थिती त्याला प्राप्त होते. गावबा कशासाठी आला होता, गावबा आला होता फक्त पुरणपोळीचं नैवेद्य, की ज्याला बिचाऱ्याला कुठलंही गायत्री मंत्राचं सुद्धा म्हणता येत नव्हतं, ज्याला गायत्री मंत्राचं उच्चारण करता येत नव्हतं, असा हा मुलाला सांभाळायचा. मात्र पुरणपोळी आवडती आणि ती मागायचं. बरं घरची गरिबी आणि केवळ पुरणपोळी खाण्यासाठी आला, पण संगती कोणाची झाली, नाथ महाराजांची. पण त्यांनी ते भावार्थ रामायणाच्या 44व्या अध्यायापासून तर शेवटचं उत्तरकांड पूर्ण करीपर्यंत काय सांगितलं, रामायण सांगितलं. आजही गावबाचं रामायण, नाथ महाराजांचं रामायण याचा निवाडा करता येत नाही. काहीतरी भाषेमध्ये व्यक्तीच्या स्वतःचा असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव, त्याच्या बुद्धीचा, भाषेचा, प्रतिभेचा होईल की नाही काहीतरी, पण यांचा निवाडा करता येत नाही. आता विद्यापीठाच्या स्तरावर हा खूप काळ त्यांनी हे स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर जवळजवळ आता गेल्या 5-10 वर्षापर्यंत सारखं काहीतरी विभाग निवडून सांगता आला पाहिजे. एकालाही अजून एकही वैशिष्ट्य सांगता आलं नाही.
की नाही नाही ह्याचं काही लोक म्हणतात हे गावबात नाथ महाराजांच्या ह्याच्यामध्ये गावबाचं हे केलेलं काय आहे वर्णन केलेलं आहे. काही म्हणतात हे सगळंच कांड गावबाने रचलेलं आहे. पण 44व्या अध्यायाच्या पुढे बरं परंपरा हे सांगते, मग निवाडा काय कोणाला करता आलं नाही. इथं पाठीमागे एक कुलकर्णी म्हणून याच्या टिळक विद्यापीठाचे प्राध्यापक आले होते. ते म्हणे नाथ महाराजांचा प्रताप खरा जर मला माझ्या जीवनात जास्त भावतो तो गावोबाने लिहिलेला गावोबाने पूर्ण केलेलं रामायण हेच मला नाथ महाराजांचं जीवनचरित्राचं सर्वात मोठं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं म्हणजे विशेष मला वाटतं असं ते म्हटले होते. इथं खरीच गोष्ट आहे. कारण जयाचेनी संगे ज्याची फक्त संगती केली तरी ब्रह्मभाव भ्रांताशी अशी कितीतरी उदाहरणं ह्या साधुचरित्रामध्ये मिळतात. जयाचेनी बोले धर्मो जिये. आता हे तर काय सांगितलं आत्तापर्यंत अध्यात्म जीवनाचा विकास होतो त्यांच्या संगतीमध्ये, त्यांच्या पाहण्यामध्ये आणि त्यांच्या दर्शनामध्ये, आहे की नाही. त्यांचं दर्शन झालं तरीसुद्धा किंवा त्यांची संगती घडली तरी, म्हणूनच ते म्हणतात ना संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. आता हे झालं कोणतं आध्यात्मिक विश्वातलं संतांचं महात्म्य. आता दुसरं महात्म्य सांगतात जयाचेनी बोले धर्म जिये दिठी महासिद्धी ते विये देखे स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा. बघा दोन्ही अर्थ करता येतील. याच्यामध्ये सांगतात जयाचेनी बोले जो सहज बोलला का धर्म जिये धर्म जगतो. त्याला म्हणतात ना सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. म्हणून म्हणतात धर्म आहे ना, धर्माचं यांना शास्त्राचं अध्ययन करायची गरज नाही. संतांच्या संगतीत जायचं आणि त्यांचं जे बोलणं आहे ना त्या बोलण्याने धर्म जगतो. म्हणजे संतांनी जर एखाद्याला एखादा उपदेश केला बरोबर ना, त्या उपदेशाला मध्ये त्यांनी धर्माचरण सांगितलं तर तो पुरुष लगेच त्या धर्माचं अनुष्ठान करायला प्रवृत्त होतो. असे ते काय तुकाराम महाराज काय खेडले झुंगेकर का त्यांचं सांगतात चरोलीला तमाशाला आले. ते तमासगीर होते आणि ते आले तर त्या तमाशामधल्या नर्तकींना घेऊन चरोलीला रात्री केला तमाशा आणि सकाळचं जोग महाराजांच्या दर्शनाला आले घासवाले धर्मशाळेमध्ये. माऊलीचं दर्शन करून का त्यांच्या दर्शनाला आले आणि तिथं पाहिल्यावर जोग महाराजांनी त्यांच्याकडे नुसतं दृष्टीनं पाहिलं. पाहिल्याबरोबर त्यांनी जेव्हा पाहिलं तर जोग महाराजांच्या डोळ्यातच पाणी आलं. त्यांनी सांगितलं काय झालं काय, तर ते म्हणे अरे एवढं तुला दिलेलं तारुण्य, एवढं सौंदर्य आणि तो हजारो लोकांना रात्र रात्र डुलवतो, एवढं तुला ईश्वराने दिलेलं सामर्थ्य आणि तो सगळं ते तमोगुणी नरकामध्ये जाण्याच्यासाठी तो उपयोग करतो. किती अभागी आहे तू, काय करावं तुला. असं म्हटल्याबरोबर जोग महाराजांचं त्यांनी तिथंच त्याचं तो काही तो जो डगला होता तिथंच फाडून टाकला असं सांगतात. आणि त्यांनी लगेच जोग महाराजांचे पाय धरले आणि त्या स्त्रियांना तिथंच नमस्कार केला की माता हो आता या पुढं आपली संगती राहणार नाही. मी ज्ञानोबारायांना समर्पित झालो, जोग महाराजांना समर्पित झालो. आजही त्यांचं संस्थान किती एक आपल्याकडं भक्ती प्रदीप म्हणून त्यांचा ग्रंथ आहे. त्यांनी केलेलं जे संकलन आहे तर इतकं सगळ्या वेदांत भक्ती कर्म नित्य दैनंदिनी एवढं सांगणारा मी अजून कुठंच ग्रंथ पाहिलं नाही. छोटासाच ग्रंथ आहे, माहीत असेल ते ग्रंथ अजूनही त्यांचं संस्थान काढतं. तर ते भक्तिप्रदीप म्हणून ग्रंथ आहे. तर ते एवढे अधिकारी झाले की जगाच्या दैनंदिन परमार्थाचं स्वरूप काय असावं हे त्यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे संकलन केलेलं आहे आणि ते ख्यातनाम कीर्तनकार झाले असं त्या काळामध्ये सांगतात. तर हे जी गोष्ट आहे ही कशाची जयाचेनी बोले जोग महाराजांच्या बोलण्यानेच त्या ठिकाणी धर्मानुष्ठानाकडे प्रवृत्ती नाही झाली, धर्म जिये धर्म जगायला लागला त्याच्यामध्ये. म्हणजे धर्माचं अनुष्ठान त्यांच्या बोलण्यात एवढं सामर्थ्य आहे की अशा प्रकारचं. आणि दिठी महासिद्धी तेवी आहे आणि दिठी जी आहे ना त्यांनी जर दृष्टिक्षेप नुसता कृपादृष्टी अवलोकिले आपुल्या पदी बैसविले. म्हणजे हे काय हे ज्ञानरूप तपाचं सामर्थ्य आहे. आता इथं असं आहे दोन प्रकाराने चिंतन केलेले. काही ज्ञानेश्वरीमध्ये दिठी महासिद्धी तेवी आहे. दिठी महासिद्धी नावाचा काय प्रकार आहे आपल्या नेहमीच्या चिंतनाप्रमाणे काय महाराज महासिद्धी म्हणजे ब्रह्मसिद्धीच ना का दुसरी सिद्धी
दुसरी सिद्धीच नाही आहे की नाही. म्हणून दिठी काय महासिद्धी ते वे. वास्तविक अष्टमहासिद्धी हा शब्द जो आहे तो त्या महासिद्धी नाही लागू आहे का नाही. मग कोणी जर त्या महासिद्धी जर त्याला प्राप्त होतात म्हटलं तर बरोबर आहे का. त्यांनी नुसतं कृपादृष्टीनं पाहिलं तरी सगळ्या ह्या महासिद्धी त्याला आहे की नाही. ज्ञाना म्हणे रेड्या बोले रे ऋग्वेद. काय ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. लगेच रेड्याने बोलायला सुरू केले. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजाचा हरविला, शांतीरूप प्रगटला ज्ञानोबा माझा. दिठी महासिद्धी पण आहे की नाही. भिंत चालवते ती ही सुद्धा महासिद्धी आहे की नाही. जडाला चालवणं. तुकाराम महाराज म्हणतात नवे हा सामान्य, निळोबरायांचा आहे ना, नवे हा सामान्य संतांचा महिमा, नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. किंवा याच्या ठिकाणी रेड्यामुखी वेद बोलविला, नाही तो नाही, दुसरं चालविली जड भिंती आणि हरिली चांगयाची भ्रांती. अशा प्रकारचं महासिद्धी ते वे. महासिद्धीला देखील जन्म देतो की नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्याला महासिद्धीसुद्धा त्याच्याजवळ. आता ही महासिद्धी म्हणजे ब्रह्मसिद्धी प्राप्त होती तर कैमुत्तिक न्यायाने महासिद्धी काय आहे. ज्ञानमय तपा पुढं. फक्त एक मात्र याच्यामध्ये स्वामी महाराज नेहमी म्हणायचे ते अन्न हे सांगायचे ना, ह्या सिद्धी मिळतात ह्या सिद्धी काय. स्वामी महाराज म्हणायचे गण्या हे तू म्हणतो हे बरोबर आहे पण याच्यासाठी ज्ञान नाही. हे सिद्धींसाठी ज्ञान नाही. हे त्याच्या ठिकाणी फार अकिंचित करे असून अकिंचित करत म्हणता येईल ना याला. ह्या गोष्टी काही त्याच्या जसं 100 रुपयामध्ये 1 रुपयाचा समावेश झाला तसं याच्यामध्ये ह्या महासिद्धींचाही समावेश झाला असे. परंतु ह्या सिद्धीसाठी ज्ञान करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. म्हणून सांगतात की जयाचेनी बोले धर्मजिये दिठी महासिद्धी ते विये. म्हणजे प्रसवते, महासिद्धींना जन्म देते. आणि ती काही इथे ना एक तपस्या 12 वर्ष केली तरी एक सिद्धी, क्षुद्र सिद्धीसुद्धा नाही प्राप्त होत. आजच्या काळात तर असे काही लोकांना नुसतं थोडीशी वाचा सिद्धी वगैरे प्राप्त झालेली असते. तुला मुलगा होईल, मुलगा झाला, तुझं चांगलं होईल, चांगलं झालं, तुझं यश मिळेल, यश मिळालं, पास होशील, पास झाला, असे जे आहे ना ह्या क्षुद्र सिद्धी. पण आजच्या काळामध्ये लोक जे आहे ना हे अनुष्ठान करायला भरपूर श्रम आहेत. म्हणून हे एका सिद्धीचं अनुष्ठानसुद्धा एका साधकाकडून होत नाही. तर मग क्षुद्र सिद्धीचं समाधान मानतात, त्याही मिळालेल्या टिकत नाही. त्याचं वर्णन सगळं भागवतामध्ये एक संपूर्ण अध्याय आहे त्या सिद्धीविषयीचा. मला कितवा अध्याय हा 17वा अध्याय मला वाटतं. 17वा अध्याय 16 विभूती आहे ना आणि 17वा अध्याय त्या सिद्धीचं वर्णन करणार आहे. सगळा ह्या सिद्धी किती आहे, अनुर्मिम काय त्याला म्हणतो एक अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा असे ह्या प्राकाम्य सिद्धी, ईशित्व, वशित्व, वशीकरण सिद्धी अशा सगळ्या ह्या 8 महासिद्धी आहे. आणि पुन्हा 8 काय आहे त्याला काय म्हणतो उपसिद्धी, त्याला उपसिद्धी असे सांगितलेले आहेत. ह्या सगळ्या सिद्धी ज्या आहेत ते ह्या संतांच्या पुढे आल्या तर सिद्धीसाठी त्यांचा परमार्थच नाही. त्यामुळं अष्टमहा काय रुद्धी सिद्धी सुखे हानितल्या लाता आणि येर त्या प्राकृता कोण मानी. काय सिद्धी लावी पिसे आणि कोण तया पुसे, नेले राजा हंसे पाणी काही असं नाथ मानल. रुद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. हा अष्टमहासिद्धीचा कोणा आला पाड वागो निधी आड कोणी तया अशा प्रकाराने त्याचं वर्णन केलं. आता ते म्हणतात जयाचेने बोले धर्मजिये दिठी महासिद्धी ते वे देखे स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा. म्हणतात देखे पहा. आता जर तुम्हाला ह्या महासिद्धीला जन्म मिळतो आणि ब्रह्मसिद्धी म्हणजे ही सर्वात मोठी सिद्धी प्राप्त होते. मग स्वर्ग सुखादी जे आहेत, एखाद्याला स्वर्ग सुखाची कामना असली तर तो हा काय आहे जयाचा खेळू. तर ह्या महापुरुषा दृष्टीने ही तर लीला, एक त्याचं खेळासारखं लीला आहे, त्याची सहज लीला आहे. तर सहजच आपल्याला मिळू शकतं. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला इहलोकातलं सुख प्राप्त होईल, परलोकातलं सुख प्राप्त होईल, इहलोकात असणाऱ्या अष्टमहासिद्ध्याधिक पण मिळू शकतील आणि तुम्हाला ब्रह्मसिद्धी पण प्राप्त
होईल एवढा ह्या महापुरुषाच्या सेवेचा. कोणत्या ज्यांनी शरीरधारी प्राण्याला हे एवढं मोठं महत्त्व देणारा जगामध्ये किती व्यक्तिमत्व असते. आता त्या हे एका गुरुला हजारो शिष्य असतात आहे की नाही, मग त्यांची भावना काय दुसरी आहे का? हीच भावना आहे का? जवळजवळ कोणाचीच नाही. कारण जोपर्यंत आपल्या जीवनात पण आणि परंतु आहे, प्रत्येकाचा पण आणि परंतु आहे. म्हणजे माघारी जाऊ द्या, त्यांच्या समोर सुद्धा पण आणि पर. गुरुजी तुम्ही म्हणता पण म्हणतो, पण म्हणतो, त्याला कसं काही अष्टमासे हे लाभ कसे काय होतील? त्याला कधीच होणं शक्य नाही. देखे स्वर्ग सुखादी एक खेळू जायाचा. आणखीन एक त्याचं सर्वात विशेष तोंड भरून वर्णन सांगितलं. विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभो अथी. माऊलीने सांगितलं हा महापुरुष आहे ना, याचं नित्य निरंतर स्मरण करावं लागत नाही. कधीतरी प्रसंगाने कदाचित विपाये म्हणजे कधीतरी आपल्याला विपाये सहज म्हणजे काही कारण नाही, सहजच त्याची आठवण झाली, बऱ्याच दिवसांनी झाली आहे की नाही, आणि ती सहज झाली. विपाये जरी आठवला चित्तात, सहज जरी त्याची आठवण झाली, तर तो काय करतो? दे आपुली योग्यता. त्याचा जो अधिकार आहे तो जसाचा तसा ये हृदयीचे ते हृदयी घातले. हृदया हृदय एक झाले. म्हणजे त्याचं नुसतं स्मरण केलं तरी सुद्धा या ठिकाणी विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता. आपली सगळी योग्यता त्याच्यामध्ये तो प्रदान करतो. आपल्या त्रोटकाचार्यांचं उदाहरण आहे. त्रोटकाचार्य शंकराचार्यांच्या छाट्या धुण्यासाठी गेलेले, यायला उशीर झाला. विष्णू सहस्रनामाचा पाठ चालू होता. त्या अजूनही सांगतात की विष्णू सहस्रनामाचा काही लोक असं सांगतात की हा अमुक झालेला पाठ आहे ना, हे केलेलं भाष्य त्रोटकाचार्यांचं आहे, असं काही लोक सांगतात. पण काय तसा निवाडा केलेला कुठं आपल्याला माहीत नाही. तर तिथं ते म्हणतात की उशीर झाला, थांबा थोडं. आचार्य म्हणतात येऊ द्या. बाकीचे हे जे पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य, हस्तामलकाचार्य, ते म्हणे तर काय फक्त छाट्या देतो आणि शरीराने इथं बसतो, त्याला काय कळतंय? ऐकी नाही. त्याच्यासाठी पाठ थांबवायचं कशाला? आपला चालू ठेवा. आपल्याला पाठामध्ये नेहमी असतं, जे माणूस ज्या दिवशी लवकर येतं ना त्याला वाटतं आपला बरोबर हे पाठ सुरू व्हावा, ऐकी नाही. ते ज्या दिवशी लेट येतं त्या दिवशी त्याला वाटतं की पाठाला लवकर घेतलं आहे, नाही थोडं थांबायला पाहिजे होतं, ऐका नाही, असं होतं. तसं त्या लोकांना वाटलं की हा पाठ जो आहे तर हा पाठ त्यांनी सुरू करायला पाहिजे. ते म्हणजे थांबा थोडं. तेव्हा त्यांची आपापसात चर्चा झाली हस्तामलकाचार्यांची वगैरे, आणि आल्याबरोबर भगवत पूज्यपाद काय म्हणतात, त्रोटका आजचा पाठ तू सांग. त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही, ते व्यासपीठावर जाऊन बसले आणि त्यांनी विष्णू सहस्रनामाचं भाष्य सांगितलं. असं सांगतात, विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता. सहज त्यांची आठवण केली तरी त्याचं वर्णनच केलं समर्थानी काय, दया संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. असं त्याचं वर्णन केलंय. विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता. आपलं जी काही व्यक्तिमत्व आहे जसंच्या तसं त्या व्यक्तिमत्वाचं संक्रमण, योग्यता, आपली गरिमा त्याच्यामध्ये काय करतो, संक्रमित करतो, देतो. हे असं म्हणतात. हे आता भरपूर वर्णन झालं, आता राहू द्या म्हणतात. त्याचं अजून एक सांगतात, विपायाने आठवलं म्हणजे त्याचा आठव, त्याचं दर्शन हे करण्यामध्ये होणारे जे काही लाभ आहेत त्याला पाहणं, त्या पाठीमागे सांगितलेली त्याची तद्विधी प्रणिपातेनं त्याची सेवा करणं, ऐकी नाही, त्याला प्रणिपात करणं, सेवया असं सांगितलं. आणखी काय सांगितलं, तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं त्याला काही प्रश्न विचारणं, हे मार्ग सांगितले. आणि इथं ते मार्ग तर जाऊ द्या, याच्यातला एक एक मार्ग जरी घेतला किंवा याच्या सगळ्यात शेवटचा मार्ग सांगितला, कदाचित सहज त्याचं स्मरण झालं तरी त्याची योग्यता प्राप्त होते. हे असं म्हणतात. हे तर जाऊ द्या, नुसतं त्याचा काही संबंध नाही, फक्त काय करायचं, गुरुचं वर्णन करायचं. हे असो, हे राहू द्या. प्रशंसिता लाभ असे, नुसती त्याची प्रशंसा किंवा त्याची जर स्तुती केली, आपली ही सगळी शास्त्र आहेत ना, ही गुरुच्या महात्म्याने भरलेली सगळी. नुसतं त्या गुरूंचं नुसतं महात्म्य किंवा त्यांची प्रशंसा यांचं वर्णन केलं तरी लाभ होते. आणि लाभ होते म्हणजे तुम्ही म्हणा इथं लाभ शब्द दिलाय, द्रव्याचा होतो का कीर्तीचा होतो? अरे महासिद्धी ते ये, तर तुम्हाला कोणता पाहिजे तो लाभ त्या ठिकाणी होऊ शकतो. कारण का स्वर्गसुखाची प्राप्ती हा त्याचा लीलेने होणारा खेळ आहे. महासिद्धीला त्याची दृष्टी प्रसवते, ऐकी नाही, त्याचं
दर्शन केलं तरी तुम्हाला आत्मलाभ प्राप्त होतो, त्याची संगती केली तरी होतो, त्याचं स्मरण केलं तरी होतो, आणि त्याचं प्रशंसा केली तरी लाभ हो अथी, तरी तुम्हाला लाभ होतो. म्हणून आपली सगळी शास्त्र जी आहेत त्यांनी भरलेली आहेत गुरूंच्या महात्म्याने. आता हे सगळं झाल्यानंतर ह्या तीन श्लोकांनी एक आरुरुक्ष अगोदर सांगितला, नंतर योगारूढ सांगितला, नंतर योगयुक्त सांगितला, आणि एक योगयुक्तांमध्ये असणारा श्रेष्ठ योगयुक्त असं वर्णन केलं. आता हे वर्णन ऐकल्यानंतर तुम्हाला आम्हाला कोणाला वाटत नाही ही स्थिती आपल्याला काही आईशी दशा येईन माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा जुरतचे काही ऐसा भाग्य लाहता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती, असं प्रत्येकाला वाटतं. आणि मग ही स्थिती कशी प्राप्त होईल यासाठी आता हा अध्याय इथून पुढं यासाठी जी साधना करायची ती साधना, आता कोणी याला म्हणतात की हा अष्टांग योग आहे, कोणी म्हणतात हाट योग आहे, कोणी म्हणतात आत्मसंयम योग नावाचंच हे प्रकरण आहे, कोणी म्हणतात अभ्यास योग आहे, कोणी म्हणतात ध्यान योग आहे, आणि अजून काही सांगतात की हा कुंडलिनी योग आहे. अशा प्रकारचं त्याच्या षटचक्र भेदनाचा विचार याच्यामध्ये महत्त्वाचा आहे असं सांगतात. काही असो, आत्तापर्यंत जे वेदांताचं चिंतन होतं, आता इथं काय आहे, जाणायचे का करायचे? आता इथं जी काय करायचं, अशा प्रकारची स्वरूपस्थिती प्राप्त होण्यासाठी ज्या ठिकाणी जी साधना आहे ती साधना करण्यासाठी आता इथून पुढचं प्रकरण सुरू होत आहे. आता इथून पुढचं जे हे करायचं आहे त्यामुळे हे समजून घेण्यासाठी आता शक्ती नाही, आता फक्त काय करायचा, पंक्तीचा अर्थ करायचा. योगी युंजित सतत मात्मानं रहसि स्थितः, एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रह. योगी युंजित सतत मात्मानं रहसि स्थितः, एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रह. योगी युंजित सतत मात्मानं रहसि स्थितः, एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रह. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.